वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्याला लाभलेले आहेत मिस्टर गणेश वाघ. नमस्कार. थँक्यू फॉर कमिंग टू आवर शो. नमस्कार, थँक्यू. नमस्कार सर. सर आज प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणून आहेत आपल्याकडे महाराष्ट्र महावितरणमध्ये, राईट? येस, बरोबर. येस. सो गणेश सरांनी खूप खडतर प्रवास आयुष्याचा त्यांनी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे आणि आज आपण आपल्या श्रोत्यांना सांगणार आहोत की कसं इन्स्पायर होऊन मोटिवेट होऊन ह्या लेवल पर्यंत यायला पाहिजे. नक्कीच. सांगा प्लीज. धन्यवाद. प्रथम तर मी तुमचं धन्यवाद आभारी आहे टोटल टीमचं आणि तुमचं मनापासून तर मला आज हा मान दिला. ऍक्च्युली तुम्हाला 2 दिवसापूर्वी झालेल्या महिला दिनाबद्दल मी प्रथमतः तुमचं अभिवादन करेन. कारण महिलांचं अभिवादनच करणं आहे. कारण मा जिजाऊ, मा रमाई, मा माताई, मा जाणं या सर्वांपासून जो काही इतिहास आहे महिलांचा, स्त्रीचा, सावित्रीपासून इथपर्यंत आलेला तो इतिहास हा अभिवादन करण्यासारखाच आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अभिवादन. थँक्यू सर. आणि आज तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल सुद्धा तुमचा आभारी आहे. थँक्यू. ऍक्च्युली माझं नाव गणेश प्रमिला गोपाळ वाघ आणि मी तळवली म्हणजे कर्जत तालुक्यामध्येच तळवली गाव आहे. ऍक्च्युली रस्त्याने गाव दिसत नाही आणि आतमध्ये गावामध्ये गेलं का मोबाईलला रेंज नाही. आजही तशीच परिस्थिती आहे. छोटेखानी गाव आहे, एक 20 घरांचं गाव आणि आदिवासी एक 8-10 घरं असं छोटेखानी गाव आहे. एका समाजाचं गाव आहे आणि त्या गावातून जन्म झाला. तिथून वडिलांना नोकरी नव्हती. तिथून पेप्को कंपनी माहितीच असेल कदाचित तुमच्या, खोपोलीमध्ये होती. त्यावेळी तिथे वडील फिटर म्हणून काम करायचे आणि तिथून त्यानंतर ती कंपनी बंद झाली. त्यानंतर वडिलांनी सायकलवरतीच, मामाने दिलेली सायकल होती त्यावर सुकट बोंबील, ते आईस्क्रीमच्या कांडी विकणे हा व्यवसाय चालू केला. 1ली ते 4थी शिक्षण झालं तळवलीमध्येच. तुम्ही एकटेच का? माझा एक भाऊ, मोठा भाऊ एक मला. आई वडील आम्ही 2 मोठे भाऊ आणि माझी आजी होती. आजी आठवते मला. वडिलांना आमच्या वडीलच आठवत नाही, त्यांच्या आम्हाला कुठून आठवलं, छोटे होते. बरोबर. आणि शिक्षण तुम्ही सांगत? हा, तर 1ली ते 4थी शिक्षण माझं तळवलीमध्येच झालं. गावामध्ये शाळा होती. तिथून मग 5वी ते 10वी ऍडमिशन घेतलं. 5वी ते 7वीला घेतलं चिंचवली शाळा. अच्छा. आणि चिंचवली शाळेमध्ये गेल्यानंतर माझा फर्स्ट नंबर आलता 4थीला. अरे वा. 96%. आणि सरांनी उठवलं मला त्या 50-60 मुलांमध्ये का तुमचा किती पर्सेंट आहे? बोललो 96%. तर सर बोलले बघा जबरदस्त आहे. मग किती मुलं होती? बोललो 4च होती. त्यावेळी मला सर्व हसले कारण मोठ्या शाळेमधून आलेली माझा अनुभव. आणि तिथं माझ्यावर तो इंग्लिशचा जे दबाव पडला तो माझ्या शेवटपर्यंत माझ्या तसाच राहिला. काहीच समजलं नाही इंग्लिश. 7वी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं. तिथून लगेच लवजीला 8वी ते 10वी शिक्षण घेतलं. पण तो प्रवास म्हणजे काय घरी चालत यायचं. चिंचवलीवरनं तळवली. किती लांब असेल तरी अंदाजे? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर एका मार्गाने? म्हणजे ट्रेनने जायचं, केळवली स्टेशन पर्यंत जायचं. केळवली स्टेशनला गेलं का तिथून लवजी स्टेशनला उतरायचं. पण ज्या दिवशी मध्यंतरी शाळा सुटायची अचानक, मग तेव्हा पळत यायचं शेतातून, बांधावरनं, रेल्वेनी. कोण पहिलं जातंय ती एक शर्यतच लागायची. कदाचित त्या काळातली ती एक शर्यतासाठी तो चांगलं होतं. लवजीवरनं सुद्धा असंच का ते पळत सुटायचं, धावत सुटायचं. आणि हाफ पॅन्ट, काही काय फुल पॅन्टचं हेच नव्हतं. झोळी होती, दप्तर नावाची गोष्टच नव्हती, झोळी होती. आणि नंतर मग कसं तरी 10वीला गेल्यानंतर वाटायला लागलं झोळी बरोबर नाही वाटत. तर मी हातात पुस्तकं न्यायला लागलो अशी. मग ती 8-10 पुस्तकं वया न्यायची, ती पडायची, झाडायची. पण ती लाज वाटायची लागली. 10वीला गेल्यानंतर मध्यंतरी मग मला फुल पॅन्ट शिवली गेली. पूर्ण 10वी मध्ये पण नव्हती स्टार्टपासून. आणि मग ती 10वी तिथं शिक्षण झाल्यानंतर ते खूप डेंजर आयुष्य होतं सुरुवातीचं. म्हणजे वर्षातून 2दाच इस्त्री करणं, शाळेतून ड्रेस भेटायचे, सुरकुत्या पडलेला कपडा. मग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तांब्यात मध्ये सकाळी उठायचं लवकर, इस्तू टाकायचा गरम चुलीमधला आणि मग ते इस्त्री करायचे. असं वर्षातून 2दा फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपले कपडे इस्त्री होणार. आणि हे डोक्यावर माझे म्हणजे पहिल्यापासून असायची ही गोष्ट का अरे यार हे खूप एकदम आहे. त्या 10वी पर्यंत सुद्धा आम्ही काम करायचो. घरी आलो तरी आई वडिलांबरोबर, घराचे कोणी घर काम चालले त्याच्या विटा वाहणं. हे माझा भाऊ पण सेम कंडिशनमध्ये शिकला. जेव्हा तो 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे. मी 10वीला गेलो तेव्हा तो तिथूनच ITIला गेला पुण्याला. मग त्याच्या ITIला गेल्यानंतर त्याचे ड्रॉइंग वगैरे मी काढतो. माझ्या ड्रॉइंग मध्ये आजही मी आहे. तर त्याच्या ड्रॉइंग मी काढून द्यायचो त्यावेळी. नंतर मग वडिलांनी पुढे शिक्षण नाही घेता येत, मग गव्हर्नमेंट ITIला पनवेलला ऍडमिशन घेऊन दिलं.
तुमचं पण माझंही. म्हणजे एक भाऊ पुण्याला आणि पुण्याला एक भाऊ ITI टाकलं. पनवेलला. कारण वडिलांच्या डोक्यामध्ये होते ITI फिटर, मग त्यांच्या फिटर होतं ते ITI नव्हते, पण ते फिटर होते पेप्को कंपनीमध्ये. मग काय नाही, मस्त फिटर काम आलं तर जायचं हे त्यांच्या माइंड मध्ये क्लिक झालं होतं. आणि त्यांनी मला भावालाही ITI फिटर बनवलं, मलाही ITI फिटर बनवलं. अच्छा. ज्या दिवशी ITI ला ऍडमिशन घ्यायला गेलो त्या दिवशी पहिल्यांदा मला कर्जतचं बस स्टँड दिसलं. तोपर्यंत कर्जतचं बस स्टँड मला माहितच नव्हतं. हा, तुम्ही चालतच माझा जास्त प्रवास त्याच साईडला जास्त. आणि तो बस स्टँड त्यावेळी बघितलं कर्जतचं. आणि त्यावेळी बस शेवटच्या दिवशी ऍडमिशनला गेलो तेव्हा अनेक मुलं होती आपल्या कर्जत मधली. तेव्हा त्यांनी एका मुलाने विचारलं होतं वडिलांना, हे तुमचा मुलगा अपंग आहे का? असं. तेव्हा परिस्थिती माझी अशी होती, खूप असेल हाडकुळा, लहान होतो, छोटा होतो. काही मुलं 12वी नंतर आली होती ITI ला. ते म्हणले नाही अपंग नाहीये, पण तो कधी बाहेर पडलेला नाहीये, असंच आयुष्य आहे. मग ITI ला ऍडमिशन भेटलं. ऍक्च्युली चांगला ट्रेड भेटला असता, पण फिटरच भेटला. तेवढी माझ्या वडिलांना एवढं नॉलेज नव्हतं. गुराखे म्हणून दिवस काढलेले इकडं तिकडं, कुणाशी एवढं समाजामध्ये हे नसल्यामुळे. मग तुम्ही 10वी पर्यंत नाही का फाइंड आउट केलं की काय ट्रेड्स असतील का? तुमचं आयुष्य पण आई बाबांना मदत करण्यात, म्हणजे तुम्हाला पण मेहनत करावी लागायची का? तसं सेम कंडिशन. म्हणजे आलं शाळेतून का गुरं घ्यायची आणि राखायला जायचं. जंगलातलं आयुष्य. म्हणजे आत्ताच्या मुलांना ते तोरणं, आटुरणं, धामणं हे काहीच माहित नसेल. माझ्याही मुलाला नसेल माहिती. तोरणं काय, आटुरणं काय, धामणं काय, शेवळं काय, हळिंद काय. हेच आयुष्य. गुरांच्या मागे जायचं, हे काढायचं, खायचं, जांभळा झाडावर चढायचं, आंबे काढायचे, करवंद खायची. जंगलामध्येच आयुष्य गेलं. बाकी आणि वडिलांची मग तीच मदत घरच्यांसाठी. पण एक गदी माडगुळकरांचं वाक्य सुंदर मला बोलायचं आठवलं म्हणून सांगतो का, घरी माझ्या म्हणजे जे बाहेर शेजारच्या घरात झालं ना, तेच माझ्या घरामध्ये खायला झालं. म्हणजे खाण्यापिण्याचं कधीच हाल नाही केलं आई वडिलांनी. पण आयुष्य सुखात गेलं असं बोलताना जीभ आडखळते. बरोबर. जीभ आडखळते आजही. म्हणजे आज नाही तसं वेळ, पण त्या आयुष्याला मी एक ते हे करू शकतो. नंतर ITI गेल्यानंतर मुलं मारायची भरपूर. मोठी मुलं होती, मी छोटाच होतो. मग वडिलांना बोललो, हे किती दिवस माझं चालायचं. कारण मी 10वी झाल्यानंतर पहिल्याच कंपनीमध्ये लागलो 10 रुपये रोजानी, खोपोलीमध्ये. अच्छा. मोहन रॉकीला. ओके. पण ते बॉक्स उचलायचे पॅकिंगला, रोजचे बॉक्स उचलून गाडी भरायची. तुमचं ITI तर फिटर मध्ये झालंय मग? नाही, 10वी नंतर मधला जो पिरियड असतो गॅप, तो काय करायचं, घरी बसण्यापेक्षा कामाला लागायचं. थोडा हातभार आपला. म्हणून मग तिथं लागलो 10 रुपये रोजनी. मग तिथून इथे लागलो पुष्पम फोर्जिंगला, ढेकूला. तिथं माझी ताई होती, मग तिच्याकडे राहायचो. मग ते तिथं गेल्यानंतर ताईकडे पंखा नाहीये. ढेकू गाव आता खूप सुधारित झालेलं आहे. त्यावेळी मग रात्रीचे झोपलं का अंगाव घेतलं तर गरम होतंय, आणि मग तसं उघडं ओपन झोपलं का मच्छर चावतंय. मग रात्रभर जागा राहायचं. पण त्या पुष्पम फोर्जिंगला गेल्यानंतर मला ते थंड पाणी पिऊन टॉन्सिलचं हे झालं. तिथून सवय लागली. ITI गेल्यानंतर टॉन्सिल सतत ओपन व्हायची. मी वडिलांना बोललो का मला मुलं मारतायत, माझी वाढ होत नाही, मग टॉन्सिलचं ऑपरेशन करा. मग त्यांनी GT हॉस्पिटल मुंबईला ऑपरेशन केलं. त्यानंतर माझी वाढ झाली. नंतर मी ITI मध्ये सर्व मुलांच्या लेवलला गेलो. हाईट वाढली, सर्वांना क्रॉस केलं. म्हणजे ITI मध्ये ते लॉकर फोडणे एक प्रकार होता. मला दम द्यायचे. एक जॉब केला का परत दुसरा जॉब करायला लागायचा, कारण माझा जॉब पळवायचे मुलं. असा जॉब असतो फिटरचा, एक तुम्हाला घासून घासून लोखंड घासून जॉब बनवायचा असतो, ऍक्युरेट करून. एक आठवड्यामध्ये एक. मग मी तो आठवड्याचा एक जॉब करायचो. माझा जॉब झाला का ते पळवायची मुलं दम देऊन. मग मी परत दुसरा घासून बनवायचो. म्हणजे प्रोजेक्ट म्हणता येईल आताच्या भाषेत जर समजायचं. प्रोजेक्ट बनवायचे. बरोबर, प्रोजेक्ट. ते पोरं पळवायची, बस फक्त त्रास द्यायचे. आणि ते त्यांच्या म्हणून ते सबमिट करायचे. मग मी दुसरा बनवायचो परत. आणि मग ते घासून खूप मेहनत. त्याला ते लोखंड घासायचं ना, कानच नाही, ती फाईल म्हणतात त्याला. ते लॉकर फोडणं हा प्रकार. आणि खरं सांगायचं, शेवटला मी सर्व पोरांची लॉकर फोडून टाकले. कारण माझी वाढ झाली, माझी हाईट झाली, मी थोडा तुम्हाला पण. आणि एक सुंदरसा किस्सा आहे, म्हणजे आज जीवाला लागेल असा. मी जसं बोललो का लहानपणी इस्त्री 2च टाइम करायचो, पण ही डोक्यामध्ये एक चीड होती. वडिलांनी फक्त पास काढून दिला होता, खायला पैसे नव्हते. 5वीला जाताना माझ्या मोठा भाऊ चुलत भाऊ त्यांनी मला 1 रुपया दिला होता पहिल्यांदा 5वीला जाताना. तसं मग वडील पैसे द्यायचे थोडेफार, पण इतके नव्हते माहीत. पण मी एक पैसे साठून मर्फीची पहिली 250 म्हणजे 250 रुपयाची पहिली इस्त्री घेतली. कधी? 96 ला. म्हणजे तुमचं ITI झालेलं का? होतं ITI मध्ये असतानाच. ITI मध्ये असताना मला जे काय खायला पैसे भेटले त्यातून 250 रुपयाची एक सिलाई इस्त्री घेतली. आणि तेव्हापासून मी इस्त्रीचे कपडे वापरतोय. आजपर्यंत इस्त्रीचे कपडे वापरतोय. ते माझ्या डोक्यामध्ये बसलं. दुसरी गोष्ट होती, मी जेव्हा आम्ही बाटाची चप्पल घालायचो, ती व्हाईट.
पांढरी सफेद जाड, पांढरी पिवळी. आणि शाळेत जाताना मग तिला रबर बांधायचा चिखल उडू नये म्हणून जाड. त्या काळामध्ये तुम्हाला एखाद्याची आठवत असेल, सरांना पण आठवत असेल. मागच्या साईडला ते आपण हा बरोबर. लावायचं. मग ते एक डोक्यामध्ये होतं. तर वडिलांनी मला आयटीआयला गेल्यानंतर ब्ल्यू पॅरागॉन घेतली. 90 रुपीज होती त्यावेळी ती पॅरागॉन ब्ल्यू कलरची. तर मी एकदम खुश झालो. मला पॅरागॉन चप्पल घेतली. तर मला ते काय नाही. माझा एक मित्र म्हणला, गप ना, कशा सगळ्यांना सांगतो, तुला हसता येत सगळे. बोलो का? अरे म्हणतात मुलांच्या पायात शूज आहेत, तू ती ब्ल्यू पॅरागॉनचं काय सांगतोय? तर बोललो माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आता मी म्हणजे थोडा हे shoes? झालो. नाही, तुम्ही शूज तुमच्यासाठी जेवढे इम्पॉर्टंट नव्हते, पण तुमच्या पायात चप्पल, आणि त्याच्यात सुद्धा पॅरागॉनची चप्पल पॅरागॉनची असणं. ब्ल्यू, कारण ती व्हाईटच होती पहिले आयुष्यभर, म्हणजे 10वी पर्यंत. मग तिथून ती ब्ल्यू घेतल्या, मी खुश झालो. पण जेव्हा तो मला ते बोलला तेव्हा माझ्या डोक्यात एक गोष्ट बसली आणि मी ते पैसे साठवले. बोललो नाही, आपल्याला शूज घ्यायचे. आणि मी आयटीआय मध्ये असताना 96लाच पहिले, आता ती कंपनी कुणाला माहितीही नसेल, फोर्स 10 लिबर्टीचे 540 रुपयाचे पहिले शूज घेतले. आणि तेव्हापासून मी शूजच वापरायला लागलो. बोला आपल्याला शूजच घालायचे. हे एक डोक्यामध्ये एक माझ्या, म्हणजे पहिल्यापासून आपल्याला काहीतरी हे, तेव्हापासूनच डोक्यामध्ये होते. चीड होती, प्लॅटफॉर्म नव्हता आपल्याकडे. आणि तरी मग परत एक गोष्ट आली का, मी 3 मुलांना घेऊन गेलो होतो शूज घेण्यासाठी. आल्यानंतर त्या मुलांना शूज घ्यायला आले म्हणून चहा पाजत असतो हे कुणाला माहित? मला माहितच नाही तो कन्सेप्ट का चहा पाजत असतो. मला नंतर बोलवली, ह्याच्यावर जायचं नाही कुणी, हा काय चहा पाजत नाहीये. आता बोलो आपण पैसे साठवूनच शूज घेतलेले आहेत, चहा पाजणं हा कन्सेप्ट माहित नाही. आणि रुपाली टॉकीज आणि 2 टॉकीज होत्या पनवेलमध्ये. पोरं माझी त्या जोडीची मित्र टॉकीजला पिक्चर बघायला जायची. मी 2 वर्ष काढली, एक 3रं वर्ष आयटीआयला अप्रेंटिसला. पण मी आजपर्यंत, म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत मी त्या 2 टॉकीजला मला मूवी बघता आली नाही, कारण आपल्याला तेवढे पैसेच नव्हते. माझ्या जोडीची मुलं जायची बघायला. बोलो ओके ठीक आहे, पण मी अजून पण त्या टॉकीजला मूवी नाही बघितली. पण आता पैसे आहेत. आता आहेत पण मग मला नंतर अप्रेंटिसला लागलो. अप्रेंटिसला पण मदत झाली नाही. मस्को सारख्या कंपनीमध्ये मला मदत व्हायला पावती का बाबा, तिथे अप्रेंटिस चांगली आहे कंपनी, कॅन्टीन असते. माझ्या जोडीची पोरं तिथं जायची, मी पण त्या ट्रेननी जायचो. पण उतरायचो लवजीला आणि मी जायचो मोठा ऐकलला त्या कंपनीमध्ये. कारण माझ्या भावालाही तिथं अप्रेंटिस लागली सेम. तिथं फक्त काम, कॅन्टीन व्यवस्थित नाहीये. ते झालं, तिथं केलं. तिथं एक वाक्य कळलं, तो जो आम्हाला होते सिनियर, ते म्हणले आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, का काम आपल्याला घाबरलं पाहिजे गणेश, आपण कामाला घाबरायचं नाही. वा. आणि ते परत एकदा सर खारमेसे म्हणून होते, केळवली गावचेच होते, आम्हाला फिटर ते सिनियर होते. ते मला म्हणले गणेश, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, का काम आपल्याला घाबरलं पाहिजे, आपण कामाला घाबरायचं नाही. म्हणजे दुरून जर तू तिथं येत असशील तर तुला बघून ते काम आपोआप झालं पाहिजे, तुला घाबरूनच, असे सांगितले. आणि ते डोक्यामध्ये बघितलं. आजही कुठली गोष्ट असू दे जे आपल्यासाठी शक्य नाही असं होत नाहीये. तेव्हापासून ते डोक्यात राहिलं. तिथून क्लास लावला ढोलकी शिकण्याचा, पकवात. मग मोठा ऐकल शिळ फाट्यावरनं मी चालत निघातो, शेडोली मार्गे, चिंचोली मार्गे, मानकुलीच्या त्या खडी कशेरवर. माझ्याच जोडीला एक होता मुलगा जो 10वी पर्यंत, तो क्लास घ्यायचा. आणि ते क्लास शिकून मी तसाच तळवल्या चालत यायचो रोजचा. म्हणजे 9 किलोमीटर अप्रेंटिस करता करता 9 किलोमीटर रोजचा चालत. क्लास चालता चालता तो मला म्हणला का घरी तुला ढोलकी लागेल पकवात, पण घ्यायची हिंमत नव्हती. आणि 2 दिवस मी आणली पकवात दुसऱ्यांची, पण मग त्यांनी परत नेली. पण बोललो हे काय मी माझ्यासाठी करत नाहीये, मी काय स्वतःसाठी करत नाही, मला पकवात वाजवणं एक चांगलं पुढं काहीतरी होईल म्हणून. मग मी तेव्हापासून तो क्लास बंद केला. नको बोललो, आपण काही स्वतःसाठी करत नाही आणि तरीही आपल्याला पकवात भेटत नाही, कारण आपली घ्यायची ताकद नव्हती. मग मी ते बंद केला क्लास. बोलो आपल्याला नाही करता. मग अप्रेंटिस झाली आणि तिथून खूप संघर्ष चालू झाला मग. कारण वडिलांनी आयटीआय फिटर आम्हाला दोघांना केलं. त्यांच्या फिटरमुळं माझ्या भावालाही नोकरी लागली नाही. तोही इकडे तिकडे करायचा. 500 रुपयाची नोकरी त्याला पुण्यामध्ये भेटली. मग एक टाइम उपाशी राहणं. मग मी तिथून निघालो. असा प्रवास करता करता 3 हॉटेलमध्ये वेटर झालो. म्हणजे ग्रीन पार्क हॉटेल, पहिलं मैफेर हॉटेल होतं शिळपाट्यावर, त्याचं ग्रीन पार्क झालं. त्या ग्रीन पार्कला वशिलावरती मी वेटरसाठी वशिला लावणं नोकरीमध्ये, हे माझ्या आयुष्यातला म्हणजे मीच असेल का वेटरसाठी वशिला लागला. तिथून रमाकांतला मी वेटर होतो. रमाकांतला वेटर असताना सुपरवायझर झालो. सुपरवायझर झालं तर मला ही सवय होती इन शर्ट करायची पहिल्यापासून. मग मी तिथं उभा राहायचो. उभा राहिल्यानंतर आमच्याच गावातला एक मुलगा होता, तो तिथेच असायचा. तो तिथं नेहमी यायचा. तिथून जाताना मला पाहायचा. मला म्हणतो तू काय करतो रे? मी आपला तिथं एक व्यक्ती रोज नाश्ता करण्यासाठी यायचा.
पण त्यांची गाडी बाहेर असायची. मी म्हणायचो मी मालकांबरोबर असतो कायम बॉडीगार्ड म्हणून, ते नाश्ता करत तोपर्यंत मला इथं थांबावं लागतं. पण का असं बोलायचे तुम्ही? मी त्याला कधी सांगितलं नाही का मी इथं वेटर म्हणून काम करतोय किंवा रमाकांतला. नंतर माझा भाऊ समोर रिक्षा लावायचा. तुम्ही सुपरवायझर म्हणून काम केलं का हा, आधी वेटर वेटर म्हणून? होतो, मग त्यांनी मला सुपरवायझर केलं. ओके, मग हे म्हणजे- तेव्हा जेव्हा वेटर होते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं नाही, तुम्ही- सुपरवायझर होतं तेव्हा बाहेर उभं राहायचो ना रमाकांतला. हा, हा. म्हणजे लोकांना यायचं, त्यांचं काय आहे, कसं करायचं रिक्वायरमेंट अटेंड requirement. करायचं तेव्हा तो मला सगळं. बघायचा नेहमी. तेव्हा त्याला सांगितलं. पण ग्रीन पार्कला मी मोरीवरती भांडी धुवायला होतो. ग्रीन तुम्ही पार्क ते पण हॉटेलला. केलंय? हो, ग्रीन पार्कला मी मोरीवरती भांडी धुवायला होतो. आणि तिथून नंतर मी वेटर झालो. पण मला आजही माहिती आहे ग्रीन पार्कला माझ्या जोडीचा वेटर तिथं आता आहे. आणि ते ओळखतात मला. मालक खूप चांगला होता, अशोक शेट्टी. तिथं मला म्हणजे मित्र खोजंबा आहेत, त्यांनी मला इथं लावलं होतं. ते गुरुच आहेत माझे. आणि तिथं गेल्यानंतर ते मला माहिती तू टिप का घेत नाही. त्यावेळी मला बोलायचे तू टिप का घेत नाही. तर बोललो मला आयुष्यामध्ये टिप घेणार नाही बनायचं, टिप देणारं बनायचंय. वा, आणि त्याच ग्रीन पार्कला मी रिअल सांगतो मॅडम तुम्हाला, का त्याच ग्रीन पार्कला 10 लाखाची 4 व्हीलर घेऊन गेलो. 10 रुपयाचा चहा प्याला आणि त्याच वेटरला 10 रुपये टिप दिली जो माझ्याबरोबर वेटर होता. आणि त्याला मी त्यावेळी बोललो बघ मी टिप का घेत नव्हतो, कारण मला टिप देणारं बनायचं होतं. वा. हे ते ग्रीन पार्कला आलं. तिथून मग नोकरी परत भेटत नाही. मग त्यांनीच एक फूड मॉलला, आपलं एक्सप्रेस हायवेला फूड मॉलला त्यांनी हॉटेल चालू केलं. मग बोललो चला तिथं जाऊया. त्यांनी तिथं जायला, पण तिथं जायचं म्हणजे माझे जे मित्र, जेव्हा मी अप्रेंटिसला होतो तेव्हा मी नंतर कराटे क्लास लावला. अच्छा. कराटे जॉईनिंग केलं, कारण काही घटना घडल्या आयुष्यामध्ये. तर बोललो आपल्यासाठी पाहिजे. पण एक कराटेची एक वस्तू ती अशी आहे, माणूस जातो मी आता कराटे शिकल आणि कुणाला तरी मारेल, पण तिथं गेल्यानंतर तो माणूस शांत होतो, तो डिफेंडर बनतो. हे पण बघितलं. तिथं गेल्यानंतर शिकलं मी. 2 वर्षामध्ये रिअल सांगतो, रिअल ब्लॅक बेल्ट मिळवला. अरे वा, खूप मेहनत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. म्हणजे तिथं मला एक गुरु भेटला, माझा मित्र राजू कोळी, जो शिक्षक होता. आणि त्यांनी मला सावरलं. माझ्याकडे पैसे नव्हते. मी कोपरानला कामाला जायचो त्यावेळी. कोपरान कंपनीमध्ये सकाळी जायचो. सकाळी एकदा तिथं टूल हाताने टूल पाडणं, मग तो दिवसभर घाम, परत संध्याकाळला घाम. आणि तिथून आम्ही खालापूर बसला बसून जामरुक फाट्या उतरणार. तिथून मी जामरुक फाट्यावरनं तळवल्या चालत जायचो. किती किलोमीटर ते असायचं परत? जामरुक फाट्यावरून एक 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. हा रोजचा. आता ट्रेननी मी जाऊ शकत होतो, 8ची ट्रेन. पण आम्ही दोघं काय करायचो, 8 नंतर सर्व सिनियर प्रॅक्टिस करायचे. मग आपल्याला शिकायचंय, मग आपण थांबू म्हणून आम्ही मुद्दाम दोघं थांबायचो. आणि त्याचा मला फायदा आला का मला लवकर शिकायला भेटलं. काय कराटे शिकलात मध्ये. तुम्ही तिथे कराटे मध्ये प्रॉपर सगळं म्हणजे? सर्वच काताज, फाईट. मी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट पण आहे. अरे वा, बघा 2nd डिग्री ब्लॅक बेल्ट आपल्याबरोबर कोण आहे? 2nd डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवला. पण त्याचा फायदा कधी झाला, जेव्हा आम्ही थांबायचो एंडला. आणि एंड नंतर मग तिथून कराटे शिकलो. आणि माझ्याकडे पहिला कॅम्प काढला त्यांनी महाबळेश्वर. 1800 रुपये फी भरायची होती. तर बोललो आपल्याला नाही जमणार, आपल्याला तेवढं नाहीये. कारण कोपऱ्याला पगार होता 1250 रुपये त्यावेळी. आणि हातात कटिंग वगैरे करून 850-900 रुपये यायचा. पण मला राजू कोळी एकच वाक्य बोला, तुला मारुती मंदिर शिवपाटा इथं यायचंय, या टायमाला तुला उभं राहायचंय, मला बाकी माहित नाही. अरे बोलो माझ्या फी वगैरे काय नाही, तुला यायचंय ते आपण बघू. आणि नंतर मला महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर कळलं तर त्यांनी माझे पैसे भरले होते. छान. आणि मला ते मित्र मला खूप जबरदस्त भेटले, का ज्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा प्रोत्साहन दिलं. ते माझे कराटेचे मित्र, का ज्यांनी आजही ते भेटतात. पण म्हणले गणेश तू कर, मला गाण्या बोलायचे, गणेश बोलायचे आवडीने. आणि गाण्या बोलणारा माणूस खूप जवळचा असतो. माझा चुलत भाऊ पण मला गाणं बोलतो आवडीने, ज्याने मला 1 रुपया दिला होता 5वीला जाताना. आणि तो जर्नी चालू तोपर्यंत झालं. तिथं झाल्यानंतर तिथून अनेक कंपनीमध्ये गेलो. एक हिंद गॅस म्हणून कंपनी आहे. हिंद गॅस म्हणजे डेकूच्या पुढे आतकरगावच्या आसपास. तिथून आम्ही सिलेंडर भरायचो, हॉटेलचे सिलेंडर. त्या टेम्पोमध्ये 90 सिलेंडर भरायचो. मावशीचा मुलगा गाडी चालवायचा, माझा चुलत भाऊ मी ते सिलेंडर टाकायचे. मग मोठे असतात ते का? आपले घरगुती पण दोन्ही. आणि मग ते सिलेंडर घेऊन आम्ही मुंबईत जाणार. मुंबईत गेल्यानंतर ते हॉटेलला सिलेंडर खांद्या घ्यायचा, तिथे टाकायचा, रिकामा सिलेंडर गाडी आणून टाकायचा. डेली 45 सिलेंडर. काय ती मेहनत. अंधेरीला रोल्टा कंपनी म्हणून, रोल्टा तिची कॅन्टीनच टेरेसवर. आणि मग ते लिफ्ट नाही, मग 4-4 मधल्यावर तो सिलेंडर घेऊन जायचं. हे आम्ही दोघा भावांनी तिथं ते काम केलं. कठीण. तिथून मग सुटल्यानंतर मग सायमाळला आपण घाटात जातो, पाईपलाईन दिसते मोठी, त्या ब्रिटिशांनी त्या काळात टाकलेली.
ती पाईपलाईन मॅडम सांगतो, मी माझ्या वडिलांनी हाताने पेंटिंग केलेली आहे. ती खूप मोठी, आपल्याला दुरून छोटी वाटते, पण झोपून पेंटिंग करावं लागते, एवढी मोठी पाईपलाईन आहे. सायमळची कॉलनी वरती गेल्यावर ती 9 नंबर दत्त कॉलनी, माझे वडील मी पेंटिंग करत होतो, तिथून चालत चालत जायचो वरती त्या पायऱ्यांनी 9 नंबरला. परत तिकडून मग ट्रक पकडून मध्येच कुठेतरी यायचं, तिथून परत उतरून खाली चालत यायचं असं वडील. आणि जेव्हा ते पेंटिंग करतो आम्ही वडिलांना बोलायचो, टॉयलेटमध्ये पेंट करताना कलर साफ मग आपण तो ते साफ करून द्यायचं त्यांना. बघा बोलो, तुम्ही कंपनी फिटर, मी ITI फिटर, आज पेंटर होऊन काय साफ करते, असंही बोलायचं वडिलांना. ते झाल्यानंतर मग F16 सिस्टेक म्हणून कंपनीमध्ये गेलो मालाडला. तिथे जेवणाचे हाल झाले. जसं बोललो, मला जेवणाची आई वडिलांनी कधी हाल नाही केलं, मग तिथं जेवणाचे हाल झाले. ते परत रिटर्न आलो. ओनिडा कंपनीमध्ये गेलो, भिवंडी वाडा मोखाडा, तिथे लागलो, तिथेही नाही. काम पाहिजे आयुष्यामध्ये. अप्रेंटिसला असताना SSC कंपनी, म्हणजे आपला हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, ज्याने एक्सप्रेस हायवे बनवला आपला मुंबई पुणा, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता. अप्रेंटिसला असताना अख्ख्या ITI मधून मी एकटा पास झालो त्या इंटरव्ह्यूला. अरे वा. तिथं गेलो. बघा तुम्हाला सांगतो मॅडम, काम नको म्हणून, म्हणजे नाही आहे म्हणून काम सोडणारा कदाचित मी असेल, अजूनही असतील. तिथं मला ज्यावेळी जॉब लागल्यानंतर तिथं गेलो, तिथं कामच नाहीये काही. बोलू मला असं नको, मला काम हवंय काहीतरी आयुष्यामध्ये, कारण मला जी शिकवण आली ती काम करण्याची आली, आणि काम करूनच तुम्ही मोठे. तिथं गेल्यानंतर त्यांनी काम नाही म्हणून बोललो मला ही नोकरी करायची नाही, कारण इथं मला कामच नाहीये. म्हणून मी तिथून तो जॉब सोडला. आपल्याला मेहनत करायची सवय होती. तिथून पेंटॅक्स कंपनीमध्ये गेलो, राजदीप कंपनीमध्ये गेलो. राजदीपमध्ये माझी दाजी होती, जी बहीण माझी ढेकूला बोललो ते उल्लेख केला, ते राजदीप कंपनीमध्ये गेलो, तिथंही काम केलं. तिथून नंतर क्रिमिका कंपनीमध्ये काम केलं. क्रिमिकामध्ये भट्टीवरच डायरेक्ट. आता भट्टीवर गेल्यानंतर मी नवीन म्हटलं, ते 2 सिनियर होते, ते म्हणायचे आम्ही 3-3 तास झोपणार, तू 2 तास झोप रात्रीचे. तर बोला असं करतो मी 4 तास एकटाच काम करतो, तुम्ही दोघंही 4-4 तास झोपा, आणि मी नंतर जाईन एकटा झोपायला 4 तास. नवीन असून सुद्धा मी तेही हँडल केलं. बोला आपल्याला कामच पाहिजे. आणि नंतर ITIला आपल्या इथं आलो कराटेला. त्यावेळी खोजमबाई बादलीवाला त्यांची ओळख झाली. मग मला घरून प्रवास जमणार नाही, मग त्यांच्या दुकानामध्ये झोपायचो. दुकानामध्ये झोपताना मी कॉलेज पण ॲडमिशन घेतलं होतं. घरात माझ्या काही माहीत नव्हतं, मी कराटेला जायचो किंवा मी कॉलेज करतोय. माझ्या आईवडिलांना आणि त्यांना एवढं हे नव्हतं. पण लॉन्ड्रीमध्ये किती दिवस ड्रेस धुणार, पैसे नाही आहे सारखे. आम्ही ड्रेस लॉन्ड्रीमध्ये धुवायला द्यायचो. नंतर मग घरी ड्रेस आल्यानंतर माझ्या वहिनीने बघितलं नाही कराटेचा ड्रेस आहे. आईला काही तेवढं समजलं नाही कुठली कपडे, मी कंपनीची सांगितली होती. का पण तुम्ही का लपवलं ते, का नाही सांगितलं? असंच आपल्याला ऍक्च्युली सरप्राईज द्यायची पण एक सवय, आणि काहीतरी मिळवल्यानंतर अचिव्हमेंट झाल्यानंतर आपण सांगू काहीतरी, म्हणून ती त्या थॉटनी तुम्ही कपडे वगैरे ते घरी न देता लॉन्ड्रीमध्ये. आणि पहिलं गोल्ड मेडल मारलं त्यावेळी मला राजेंद्र येरुंकर ऍडव्होकेट आहेत मानकिवलीचे, खूप मोठे, ते आले होते. त्यावेळी त्यांच्यावर ते गन वगैरे घेऊन, त्यांना बॉडीगार्ड असायचे, ते घरी आले होते गावात. त्यावेळी गोंगाट झाला का गणेश कराटे करतोय. ते म्हटलं पहिले ते घाबरले असेल गावातले लोक की हे काय आलेत, कोण कोण. ते कॉंग्रॅच्युलेशन करायला मला घरी आले. तेव्हा गावात झालं का गणेश कराटे जॉईन केलेले. नंतर तिथं खोजमबाईची ओळख झाली. तिथून मला सर माझा फायदा काय बेनिफिट झालं का, मला जेवढे सिनियर होते त्यांचे प्रत्येक ठिकाणी क्लासेस होते. मग ते काय करायचे, गणेश जा मी आज नाहीये, माझा क्लास घे. अच्छा, म्हणजे तुम्ही आता टीचर वरती आले. बघा फिटर होते, पण फिटर म्हणून काहीच काम नाही केलं, कुठेच सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सप्लोअर केलं. आता कुठे आले तर कराटे, आणि आता कराटे मध्ये काय तर टीचर, आता गोल्ड मेडलिस्ट बनून. कोपरम कंपनीमध्ये होतो तरी टर्नर म्हणून होतो, फिटर म्हणून नाहीच. आणि कोपरम कंपनी स्टोरी सांगतो, मध्ये एक थोडा ब्रेक ह्या विषयाला, थोडासा परत येऊ त्या विषयावर. कोपरम कंपनीमध्ये मी 3 दिवस बाहेर होतो घरी, आणि तिथे पंप बिघडला होता. चेंबर मध्ये असतो पाणी पंप, रिअल स्टोरी आहे. आणि ज्यावेळी मी गेलो, माझ्या जोडीला संजय मांडलेकर मला एक चांगला मित्र तिथे भेटला. आणि ज्या दिवशी मी गेलो चौथ्या दिवशी तो म्हणतो, आता आला बघ आपला डॉन, आता तो पंप निघणारच बनतो. म्हणजे मी त्या पंपाकडे जायच तर तो पंपावर विचार करत असेल, आता आपण निघावं आता आपण. आणि मी तो चेंबरवर पंप काढला होता. म्हणजे मला ते जेव्हा बोलले का काम आपल्याला घाबरायला पाहिजे, ते कोपरामध्ये त्याची परिस्थिती आली. नंतर मग कराटेमध्ये मी सगळे, म्हणजे आतकरगावला देशमुख सर आहेत, त्यांचा क्लास घ्यायला जायचो. रवी सरांचा HOC ला SSC आपली कंपनी, तिथे जायचो. शिव पाट्यावरती तुषार सरांचा, चेतन साखरे यांचा, असे क्लास घेता घेता मला शिकायला भेटलं. मला इम्पॉर्टंट ते नव्हतं का मला क्लास घ्यायला जातोय, मला त्रास होतोय,
चालत जायचंय, काहीतरी पकडून जायचं मी कधीच सांगितलं नाही. मला एक दिवस ते बोलले माझी गाडी घेऊन जा, त्यांच्याकडे ती CD 100 गाडी होती. मी बोललो तुम्ही एक दिवस द्याल सर, बोललो नंतर कोण मला देईन वारंवार. मग मी चालतच आपल्या म्हणजे घरी जाईल. तोपर्यंत तुमच्याकडे टू व्हीलर नव्हती. कुठल्या सालाची गोष्ट आहे ही? ही 2000 सालची गोष्ट. 2000 साल. 2000 सालची गोष्ट. आणि तुमचं ITI तुम्ही चालू कधी केलं? 1995 ला. म्हणजे 5 वर्षात तुम्ही आयुष्याचं काय नाही ते सगळं बघितलेलं हो. हा, म्हणजे तुम्ही डाऊन्स पण बघितले आणि ऑफकोर्स तुम्ही गोल्ड मेडलिस्ट पण बनलेले. म्हणजे हो. तुम्ही थोडंसं यश पण मिळवलेलं होतं. तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रयत्न पण केलेला. आणि 99 ला मला कॉल आले, म्हणजे नाकालिपिक, फॉरेस्ट, परत शिक्षण सेवक असे गव्हर्नमेंटचे कॉल आले. पण प्रत्येक ठिकाणी वशिला, त्याच्यामध्ये मग MSCB चा जॉब आला. MSCB हा. 99 लाच. ओके. आणि तर मला पनवेलचा जॉब आला. तिथेही आपली काही चाललं नाही. मग तिथून मला गोरेगावचा आला, तिथेही काही झालं नाही. नंतर आंदोलन वगैरे होऊन मग तिथं मला लागलं 99 ला. पण त्यालाही स्टे आला 99 मध्येच. अच्छा. 0 बजेट म्हणून तो स्टे आला. मग आम्हाला परत काही तिथे घेतलं नाहीये. घेतलं नसल्यामुळे मग ती ब्रेक भेटला. ब्रेक म्हटलं मग परत मी माझी वाटचाल चालू केली. मग भरतीला गेलो. मग मी वलसाड गुजरातला गेलो भरतीला. तिथं मला इंटरव्ह्यू पोलीस भरतीचा. हा, तुमची गुजरातला. हाईट वगैरे आणि हा. कराटे असल्या कारणाने तुम्हाला ते पण वाटलं असेल. तिथं बोललो चला गुजरातला. मग गुजरातला जाताना पण पैसे नाहीयेत. मी एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनला गेलो तर मला पकडलं मुंबई सेंट्रलला. का? तिकीट नाही काढायचं, कुठून घुसायचं हेच माहित नव्हतं. बरं, ज्यांनी पकडले होते एक चांगले व्यक्ती होते, ज्यांनी म्हटले चल काय टेन्शन घेऊ नको, तू काढू नको, मी तुला रेल्वेच्या डब्यामध्ये बसून देतो, जे कर्मचारी बसतात. आणि त्यांनी मला त्या डब्यात बसवलं. ऍक्च्युली मी विसरलो त्यांचं नाव बिव लिहून घेतलं होतं. मला लिहायची वाचायची सवय आहे, पण आता ते नाही सापडत. भविष्यात कधी भेटतीलही. आणि त्यांनी मला तिथला एका मित्राचा पत्ता दिला का तू त्यांना जाऊन भेटायचं पोलीस स्टेशनला, ते तुला राहायला पण सोय करून देतील. मी फुकट तिथून गेलो. सर्व मुलं बघितले ग्राउंडवर झोपली होती आणि मी त्या रूम मध्ये जाऊन झोपलो होतो. आणि तिथून गेल्यानंतर मग तिथेही थोडी ओळख हवी होती, तेही काम झालं नाही. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या भरतीला गेलो पुण्यामध्ये, तिथंही कमी पडलो. काहीतरी आपलं कर्म असेल असं वाटलं. अनेक म्हणजे भरती दिल्या. ठाण्यामध्ये मी 50,000 विद्यार्थी, तुम्ही लोकमतला बघा 2001 सालची गोष्ट आहे का, लोकमतला आलती का चेंगरामध्ये मुलं हॉस्पिटलला गेली. मी ठाण्याच्या प्लॅटफॉर्मला झोपायचो, आंघोळ करायचो. तिथं 3 रुपये बादली होती काहीतरी पाण्याची, आणि ती घेऊन आंघोळ करायचो. तिथंच भरतीला जायचो. 4 दिवस मी ग्राउंडवर होतो हा ठाण्याच्या. आणि मला तिथे एक बॅगही बक्षीस दिली होती त्यांनी. तिथले जे इंटरव्ह्यू घेणार होते ते ग्राउंडवरचे, ते म्हणले खूप चांगला व्यक्ती, आज मी एवढ्या पुण्यामधून तुला मी आवडला मला तू. माझी लॉंग जम्प जी मारली होती तर मला रिपीट मारायला लावली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या पब्लिकनी बाहेरून बघताना. म्हणजे फिटनेस साठीची हे टेस्ट असते ती. ओके. आणि मला पुशअप मारायला सांगितले होते. मला ते बोलले पण तू हेच करतो का, बोललो हेच करतोय, आता कराटेचा माणूस आहे, बोललो आपलं बोललो रोजचं तेच आहे. पण तिथंही थोडंफार मी परत हे झालं, राहिलं ते सिलेक्शन. ओके. तिथं मला, कारण माझ्या आयुष्यामध्ये स्वप्नच होतं माझं का मला एकतर शिक्षक व्हायचं आणि सैनिक व्हायचं. कारण सैनिकची लाईफ म्हणजे मिलिटरीमध्ये रिटायर झाल्यानंतर पुन्हा विचारतात ते तुम्हाला काय करायचं, तर माझी ती दोन्ही स्वप्न पूर्ण झाली असती. रिटायर झाल्यानंतर परत मी शिक्षक सुद्धा झालो होतो, पण त्या दोन्ही गोष्टी झाल्या नाही. पण माझे राजू कोळी जे मित्र होते ते मला शाळा द्यायचे चालवायला. अच्छा. तर ते खूप चांगलं मित्र, त्यांनी म्हणजे ते जायचं आणि गेल्यानंतर मग संभवतो आजच्या दिवस शाळा जरा माझी कामं उरकत होते, तोही अनुभव भेटला. नंतर मग बोललो चला आता काय करावं, काही नाहीये, काय होत नाही. तर मग आमचे दाजी आहेत इथे वंजारवाडीमध्ये, अपंग आहेत दाजी, ते टेलरिंग काम करायचे, त्यांना कॅन्सर झाल्यामुळं एक आपलं, तर त्यांनी एक पहिली डुक्कर रिक्षा मला जिथे मिनी डोर नव्हती, पहिली डुक्कर रिक्षा होती ती डुकडुक, मग ती एक दिली आम्हाला घेऊन 60,000ची. आणि ह्याच आमराई ब्रिजवर मी आमराई ब्रिजवरती ती रिक्षाला सकाळी 4 वाजता नंबर लावायला यायचो, कधी कधी 12:30 वाजता यायचो, बापरे, कधी 1 वाजता. हा, मग नंबर पहिला लागला पाहिजे. आणि तिथं स्मशानभूमी आहे पलीकडे, आणि त्याला अशी पाईपची रेलिंग होती, त्या रेलिंगवर बसून मी 12वीचा अभ्यास केला सकाळी त्या बल खाली, त्या स्मशानभूमीच्या बल खाली मी 12वीचा अभ्यास केला. आणि रिक्षा चालवायचो. रिक्षा चालवताना त्यावेळी खूप चांगलं म्हणजे पैसे मिळायचे. पैसे मिळत असताना मी माझ्या भावाला बोललो एक दिवस आला इकडे, कारण तो 500 रुपये रोजनी काम कर, म्हणजे तिकडे महिन्याला पगार 500 रुपये. आई म्हणते त्याला कर तू, काय 500 रुपये महिन्याला पुण्याला. मग आई म्हणते त्याला इकडं घे. आणि मला ते, मी पहिल्यापासून माझ्या भावावरती खूप, माझ्या मोठा भाऊ आहे त्यावरती माझं पहिल्यापासून प्रेम आहे, इमोशनली मी थोडा त्या बाबतीत. मग त्याला मी बोलून घेतलं, त्याने बघितलं अरे खूप चांगलं इकडं पैसे, मग तो म्हणला मी हे करतो, तू नको करू आता.
बोललो ठीक आहे चालेल ना, असं काय मग त्यांनी ती चालवायला घेतली. मग तिथून मी गेलो ढेकू गाव माझ्या बहिणीकडे परत. मग तिथं मी मुंबईला रात्री ट्रेननी जाऊन सुकट बोंबील आणायचो आणि तिथं एक गाळा छोटासा टाकून ते सुकट बोंबील विकायला सुरुवात केली. मी माझे वडील आम्ही असं जायचो इथून. त्यावेळी मग एक स्कूटर घेतली 4,000ची. त्यावेळी ती स्कूटर आम्ही जायचो. एक माझा भाऊची पोरगा होता, सेकंड हँडच असेल सेकंड ती हँडच पण. होती. तिघे जर आम्ही जायचो आणि त्यावेळी कराटे पण करायचो. मग तिथून निघायचो कराटे. मग राजदीप कंपनीमध्ये मी काम करायचो, वडील तिथं बसायचे, मी त्यांना सामान पोचवायचो. अशी धडपड ती चालू होती आयुष्याची. बोलत चला काहीतरी तर करणंच आहे. करता करता मग एक छोटासा त्यावेळी ऍक्सिडेंट झाला. 2002ची गोष्ट. अच्छा. हा, स्कूटीवर त्या स्कूटरवर ऍक्सिडेंट झाला. त्यावेळी मला मग माझ्या मित्रांनी खूप मदत केली. म्हणजे जे कोजंबा होते त्यांनी जागेवरती पैसे टाकले. अंबानी हॉस्पिटलला म्हणले नाही KM हॉस्पिटलला न्या. मग तिथून KM हॉस्पिटलला माझे मित्र रात्री रात्री तिकडे यायचे. गणेशदादाला गरम होत आहे, मग रात्री पंखा घेऊन. बरं TC त्यांना पकडतायत तर रडायचे, नाही आम्ही आमच्या दादाला पंखा घेऊन चाललो असे. म्हणजे एवढे खूप चांगले मित्र. माझ्यासाठी सिग्नेचर कॉम्पिटिशन भरवली होती मित्रांनी मला मदत म्हणून खोपोलीमध्ये. 2002ची गोष्ट. अच्छा. हा, म्हणजे काय होती सिग्नेचर कॉम्पिटिशन? म्हणजे त्यांनी पावती बुक बनवलं होतं आणि त्यावरती सिग्नेचर घ्यायची. मग ज्याची बेस्ट सिग्नेचर आहे त्याला ते बक्षीस देणार होते. ते सिग्नेचर कॉम्पिटिशन म्हणून त्या पावती बुक जी काय अमाऊंट जमा होईल ते त्यांनी मला मदत निधीमधून त्यावेळी मदत केली होती. आणि हे सर्व कराटेच्या ग्रुपनी टोटल केलं होतं वा. खोपोलीमध्ये. मित्र हा माझ्या आयुष्यामध्ये खूप अनमोल ठेवा मॅडम. आज तुम्ही पण मला भेटलात त्या दृष्टीमधून मला आज इथपर्यंत हे जे काही संधी दिलीत, हा प्लॅटफॉर्म दिलात, हा एक मित्र म्हणूनच दिलात आणि खूप आभारी आहे मी तुमचा. थँक्यू सर. मग नंतर मग तो जो 99चा कालखंड जी भरती महावितरणची MSCBची, महावितरण आता झालं. मग तो कॉल आम्हाला माझा जोडीचा मित्र लागला. अरे बोलो काय रे सुरुवात झाली होतो तो सुरुवात झाली म्हणून मी बघायला गेलो. परत नंतर कळलं अरे फर्स्ट नंबरला तुझंच नाव आहे. अरे वा. हे मला जेव्हा 2003 साली तिथे गेलो तेव्हाही बघितलं गोरेगावला. त्या इंटरव्ह्यूला जाताना पण आम्ही इथून एसटी पकडत गेलो. स्टँडला झोपलो, ते मच्छर खाणं, त्या अनेक गोष्टी त्यामध्ये. आणि मग गेलो लागायला जॉबला. तर मला ऍक्च्युली काहीच माहित नाही. माझा जॉब होता ट्रेड वेगळा, हे फील्ड वेगळी. त्यामध्ये सेक्शन का असतं, त्यामध्ये सब डिव्हिजन का असतं, डिव्हिजन का असतं, सर्कल का असतं, झोन का असतं, हे काहीच अंदाज नाहीये. आता एक 5,300 मुलांची भरती आली 3 महिन्यापूर्वी. त्या मुलांना सर्व माहिती आहे. इथं पोस्ट का असतात, सेक्शन का असतात. अरे बोललो मला ते असे काहीच माहित नाही. नोकरी लागणं हे महत्वाचं आहे. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना ती. 25. आता बरोबर आणि तिथे गेलो मॅडम. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं जा विनेरे गावाला. बोलो ठीक आहे. आता आपल्या डोक्यामध्ये एकच का मला नोकरी लागते, गव्हर्नमेंटची नोकरी. गव्हर्नमेंटची नोकरी आहे. त्यावेळी मला 1250 कोपरांना पगार होता आणि वडिलांना 1,000-1,200 रुपये त्यांना भेटायचे. ते वॉचमॅन मध्ये होते पाल्को कंपनीमध्ये ढेकूला. अच्छा. मी पण सायकलवरच जायचो. सायकल येताना बरं वाटायचं कारण येताना ट्रकला पकडून यायचो, त्यामुळे सायकल चालवायला कमी लागायची. तिथून त्याच्यामध्ये एक डेंटल चेअर म्हणून कंपनी आहे इथे आतकरगावच्या आसपास. तर तिथे पण आम्ही जॉब केला. डेंटल चेअर म्हणजे खूप चांगली मी त्यावेळी चेअर बनवतो, डेंटल चेअर. अच्छा. जी आपल्या डेंटिस्टकडे लागते वापरतात. हा, तिथे मी जॉब केला होता. मग MSCB मध्ये ज्यावेळी गेलो त्याने सांगितलं विनेरे गाव. मी बोललो कसं जायचं? त्यानंतर इथून भेटते एसटी. मग एसटी स्टँडला गेलो. इथं विचारलं आणखी दुसरा कुठला पर्याय आहे का? त्यानंतर रिक्षाने जा, रिक्षा भेटतात मिनिटवर. बोलत चला. मग तिथून आपल्या मिनिटवरचा अनुभवच होता इथला. मिनिटवरला हात करता करता मग मी तिथून विनेर गावात गेलो. विनेर गावात गेल्यानंतर असं महाड विनेरे म्हणजे विनेरेच्या ते आणि रत्नागिरीचं लास्ट गाव विनेरे. हो. अच्छा. म्हणजे महाड क्रॉस म्हणजे रायगड जिल्हा आणि पुढे रत्नागिरी जिल्हा. त्याचं लास्ट गाव विनेरे बॉर्डर. त्यावेळी फर्स्ट प्रभाकर मोरे गृहमंत्री होते. अच्छा. ते तिथले तामाणे गाव, विनेरे तामाणे गावच्या तिथे. अच्छा. आणि त्यांचं ते देवीची सान, झोलाई देवी 84 गावची देवी. आणि तिथंच ते पोस्ट ऑफिस, तिथंच ते एका व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये MSCB ऑफिस. आणि तिथं असं वरती चढता चढता एक व्यक्ती वरून उतरले. तर मी त्यांनी मला सांगितलं होतं ऑफिसवरून तिथं लाईनमन म्हणून परशुराम गिरी म्हणून आहेत. मी जाऊन त्यांना फक्त एकच शब्द बोललो, गिरी काका आपणच का? तो शब्द त्यांच्या जीवाला एवढा लागला. ते म्हणले कोण बाळा तू? म्हणले मी असं असं आलोय घरून. अच्छा ये चल. आले. त्यांनी मला बसवलं, सर्व काही केलं. मला म्हणले आता तू घरी जा परत आणि 2-3 दिवसांनी सामान घेऊन ये तुझं. अच्छा. तिथून सामान घेऊन ये. पण तो किस्सा असा झाला, मी 2-3 दिवसांनी गेलो. तिथून मला 15 दिवस परत यायलाच नाही भेटलं. पण अक्षरशः म्हणजे रिअली सांगतो त्या 15 दिवसात मी कधी असं एवढं हे नव्हतं केलं.
ती म्हणजे 5x4चीच रूम होती, तिथंच मी राहायचो. अरे बाप, त्या 5x4च्या रूम मध्ये 3 वर्ष काढली मी तिथे. 5x4च्या रूम मध्ये तिथंच आंघोळ करायची, तिथंच राहायचो. पण त्या 15 दिवसामध्ये मी ताप बीप चढला मला अक्षरशः. का? कारण तिथं कोणच नसायचं, सगळी लोक निघून जायची. अच्छा. तर मधला चौक होता, त्या चौकामध्ये कोणच नसायचं रात्रीचे. फक्त एक पाण्यावाला यायचा, पण ती ओळख नव्हती सुरुवातीची. तो तिथं टाकी होती पाणी, तो भरायला लावायचा. नंतर मग 15 दिवसांनी परत घरी आलो, एकदम विचित्र असं. आई म्हणते काय झालं? बोलो काय नाही झालं. ओके. मग तिथून गव्हर्नमेंटची नोकरी आहे, गव्हर्नमेंटची नोकरी आहे. कोणाला सांगू शकत नाही. इथे किती सॅलरी होती आणि तेव्हा तुम्हाला? मला सुरुवातीला इथे 1200 होती, तिथं 5476 पगार आम्हाला. 3200 लागला. मग 3 पटीने पगार, 3-4 पटीने. हो, 5476 सुरुवात. तुम्ही हा. ठरवलं हा. राहणार, मी राहणार. राहणार. 1 वैदार. तो तर विषय नव्हता घाबरणे वगैरे. पण मग मी वडिलांना लगेच बोललो त्या दिवशी का तुम्ही आता नोकरी सोडा. कारण वडील सायकलवर 2-3 वेळा पडले होते. मग बोललो आता तुमच्या आणि माझ्या पगाराच्या जास्त आपल्याला पगार भेटतोय. बरोबर. आणि भाऊ इकडे रिक्षा चालवायची. मग वडिलांना बोललो तुम्ही नोकरी सोडा, आता तुम्ही नोकरीला जाऊ नका. जे काय ते घरी आई ते छोटस दुकान असतं, त्या गावात काय दुकान आहे, पण तेच करा. एक पट्टीसाठी वडील कर्जतला खोपोलीला एक पट्टी आणायला जायचे, ते कुरकुरे ते याची. आणि ते झाल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर तो प्रवास जो झाला सुरुवात, तिथं माझी पॅरागॉन परत माझ्या ताब्यात आली. कारण आता शूज घालून तर मी पोलवर नाही चढू शकत. ती पॅरागॉन 6 वर्ष मी तिथे काढली त्या गावामध्ये. सुरुवातीला त्या गावामध्ये अनोळखी माणूस होतो, नंतर मी त्यांच्या तंटामुक्ती बॉडीवरती सदस्य बनून झालो. अरे वा. क्रिकेटमध्ये मी ओपनर बॅट्समन म्हणून झालो तिथे. अरे वा. त्या गावामध्येच खूप लोक भेटली, मला म्हणते आम्ही जागा फ्री मध्ये देतो, तुम्हाला घर पण बांधून देतो, इथे राहा. लाईनमॅनचं काम केलं की नाही? कारण त्याच्यासाठी केलेलं तुम्ही. नाही, काम तर लाईनमनचं खूप सुंदर झालं. म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळलाय, तुम्ही म्हणताय बाकी सगळं केलं, पण लाईनमॅन म्हणून गेलेला, तर लाईनमॅन म्हणून काम केलं की नाही? नाही केलं ना. ऍक्च्युली खरं ते नाही काम केलं. काम तर करणंच होतं आणि खूप काम केलं. म्हणजे आता तर काही नाहीये. पहिले MSCDCL म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होतं. त्यावेळी गावागावात पोल खांद्यावर नेणं. मी खांद्यावर पोल नेलेत, खड्डे खणलेले आहेत. परत पोल तर जाऊ द्या, ट्रान्सफॉर्मर आहे ते जे असतात ते सुद्धा बांधून आम्ही खांद्यावरती नेलेले आहेत. आणि खूप मेहनत केली तिथे. बाकी मला MSCBचं काही नॉलेज नाही आलं, फक्त काम करणं. कारण ज्यावेळी मी तिथं गेलो तेव्हा गिरी काका एकटेच आणि त्यांच्याबरोबरचे दोघं 1 जण होते, ते सुट्टीवर गेले होते. वाघमारे म्हणून काका होते. आणि मी गेलो त्यावेळी गिरी काकांनी मला 3 महिने झोपून ठेवला. ऍक्च्युली खरं सांगतो, ते सकाळी यायचे, कंप्लीट लिहून ठेवायचे. मला फक्त एवढेच बोलायचे काय दिवसभरात कंप्लीट येतात त्या कंप्लीट लिहून ठेव. बरोबर. ते यायचे सकाळी, त्या कंप्लीट लिहून घ्यायचे आणि निघून जायचे. तामाणे गाव, खरपकोंड गाव, शिरसावणे गाव, फाळकेवाडी गाव. तर मी म्हणतो ठीक आहे, जात असतील इथं काहीतरी करून येत असतील. 3 महिन्यानंतर तिथले दुसऱ्या एरियातले एक वायरमन आले, उमरतकर म्हणून. ते मला म्हणले काय झोपून राहिला तरुण पोरगा, तू चल मला म्हणले. आणि ज्यावेळी मला त्यांनी नेलं खरपकोंडला, तेव्हा ऑफिस पासून 1.5 तास लागला चालत जायला डोंगराव. अरे बोललो, खरपकोंड बघितलं, देवाचा डोंगर, चालत जायला असं वरती बघितलं तर टोपी पडल. आणि तिथं 2 तास चालत जायला लागत. बरं चालत जाऊन तिथं काय करायचं, तर मेन स्विच वर करायचं आहे फक्त. धनगर समाज त्यांना काय माहित नाही लाईटचं. तेवढ्यासाठी 2 तास चालत जायचं. परत चिंगारकोंड जायचं, दक्षिण टोकला जायचं, तर शिरसावणेला जायचं, पांगारीला जायचं, मोरेवाडीला जायचं. बोललो एक व्यक्ती या 3 महिन्यामध्ये हे करून दुसऱ्या दिवशी यायचे सकाळी, ओके कर ओके कर ओके कर ओके कर चालत. त्यांना गाडी येत नव्हती, काही नाही. बरं माझ्याकडे गाडी नाहीये, 1 रुपया सायकल. मग नंतर मी जेव्हा त्यांनी मला बाहेर काढलं त्यावेळी मग सायकलला 1 रुपया द्यायचा आणि ती घेऊन जायचं. तोपर्यंत माझ्याकडे भाड्याने, तोपर्यंत माझ्याकडे गाडी नाहीये, गव्हर्नमेंट जॉबला आहे मी. पण हे काम मला मेहनतीचा मला त्रास नव्हता. कारण ज्यावेळी मी फुटबॉलला वेटर म्हणून होतो हायवेला, एक्सप्रेस हायवेला, त्यावेळी मी तिथं सकाळी मला खोजंबाई त्यांच्या रूमला मी झोपायचो. तो मगाचा विषय, ते किती हार्ड होतं बघा. मला खोजंबाई 7:30ला लात मारायची अक्षरशः. हा, ते खूप देश फिरलेले आहेत, 42 देश सायकलवर फिरलेले व्यक्ती आहे ती. सायकलवर बोरी समाजाचा व्यक्ती. उठ साला इंडियन पीपल. कुठचे होते ते असे मला बोलायचे ते, कारण ते आउट ऑफ कंट्री फिरून आलेले. ते म्हणतात किती काम करतात आउट ऑफ कंट्रीला, तू झोपा काढतोस, उठ उठ इथून, लगेच मी कॉलेजला जाणार. कॉलेजला गेला का ते म्हणजे 10 वाजता इथं मला टच पाहिजेस माझ्या दुकानात. मग 10 वाजता टच झालं का ते म्हणजे आता 2 तास चालले दुकानाचं सामान देऊन ये, या कंपनी त्या कंपनी त्या कंपेरिंगचं त्यांचं सप्लाय होतं. परत 12ला आलो का मी 12ला लगेच चेंज कपडे करून तिथं कुठं ग्रीन पार्कला जायचो. मग स्टाफचं जेवण ते पाठीमागं बसून खायचं.
ते खाऊन मी तिथून रिक्षाला 5 रुपये देऊन पाली फाट्या उतरायचो आणि तिथून चालत फुटमॉलला जायचो. तिथं 2ची ड्युटी, 2 ते 2 रात्री 2 ड्युटी करायचो. आणि 2 वाजता मी तिथून चालत त्या ढेकूच्या खाली ब्रिजवरून उतरून त्या गवतात चालत चालत परत शिळपाट्या यायचो. मला 3-3:30 वाजायचे. मग परत 4ला झोपायचो मी. 4ला झोपलं का हे परत 7:30ला मला लात मारणार, उठवणार, चाल कॉलेजला. म्हणजे त्या व्यक्तीचा माझ्या आयुष्यामध्ये खूप अशा अनेक व्यक्तीला, त्या खोजंबाई, हे राजू कोळेंचा खोजंबा आहे. आणि तिथं अनेक मित्र भेटले. हा संघर्ष बोललो ह्या ड्युटीपेक्षा खूपच भयंकर होता. मग इथं का घाबरायचं बोललो, MSCB मध्ये का घाबरायचं, आणि इथं गव्हर्नमेंटची नोकरी ते डोक्यामध्ये बसलं. बरं ज्यावेळी मी निघालो तेव्हा खोजंबाई मला म्हणले तर तू नाही करणार, तुला मी तू माझा इथला आहेस, तू परत येणार मला सोडून. बोललो नाही येणार, गव्हर्नमेंटची नोकरी आहे, येणार नाही. त्याच्या अगोदर राजदीप कंपनीमध्ये पण मला एक जण बोलला होता मालक. तर त्या राजदीप कंपनीमध्ये ते माझे दाजी होते, त्यांना ते दम द्यायचे. मी कराटे म्हणून ते त्यांना दम देणं बंद झालं. पण ते मला बोलले होते तू नोकरी नाही करू शकत. मग माझ्या डोक्यावर करू नाही शकत, मग करून दाखवतो. जिद्द ही पहिल्यापासूनच होती. हो. मग ते इस्त्री असो का पॅरागॉनचे चप्पल, ते शूज, पोस्ट अँड लिबर्टीचे शूज असो, येस ते करायचं आपल्याला. येस. मग तिथं तो संघर्ष बोलला हा इथं नाहीये. आणि एक दिवस मला गिरी काका बोलले हा मीटर त्यांनी माझ्या हातामध्ये दिला, हा तुला लावून यायचंय तामाने गावला. तर मी म्हणलो कसं काय ते मला माहित नाही. त्यांचं ते एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये बसलं. जसं मला पहिलं वाक्य सांगितलं मी काम आपल्याला घाबरलं पाहिजे, आपण कामाला नाही घाबरायचं, तसं त्या गिरी काकांचं एक वाक्य मला सुंदर, ते मला माहित नाही, लवकरात लवकर आणि मला चांगला लागलेला दिसला पाहिजे, मला एवढंच बोलले. आणि पहिलीच वेळ माझी, मी गेलोय लगेच, चालतच गेलो. चालत म्हणजे मी धावतच गेलो होतो. त्यावेळी सायकल पण नव्हती. तामणे गाव होतं 1-1.5-2 किलोमीटर तिथून. आणि मीटर लावून मी आलो. आमच्या काळात पोल खांद्यावर नेणं, ट्रान्सफॉर्मर खांद्यावर नेणं, स्वतः म्हणजे काम भरपूर होती. पण त्यावेळी आम्ही जनमित्र होतो त्यावेळी लोकांमध्ये. आता तो जनमित्र नावाची व्याख्या राहिली नाहीये MSCB मध्ये. पण त्यावेळी ग्रामपंचायतकडं बल लावणं हे MSCB कडे होते, पोलवरचे बल लावणं. एका दिवसाला मी 100 पोलवर बल लावलेले आहेत. बापरे. शिडी घेऊन लावलेले आहेत, कधी शिडी नसताना लावलेले आहेत. 20-20 पोल मी एका दिवसात चढलेलो आहे हे MSCB चे. आता कसं, आता यंत्रणा खूप सोपी झालेली आहे. आता ट्रान्सफॉर्मर खांद्यावर न्यायची गरज नाहीये, पोल खांद्यावर न्यायची गरज नाहीये. कॉन्ट्रॅक्टर गँग असते, त्यांना ते सांगितलं जातं. आता जी लोक 5300 भरती मगाची बोललो, ती भरती झाली त्यावेळी पोरं आता थोडं जरी काय इकडे तिकडे झालं का काय आम्हाला बघा ना किती आहे काम, बघा ना काय कसं हे ते असं होतं. पण पूर्वी असं नव्हतं, बोलू शकत नव्हते, कारण नोकरी गरज म्हणून होती. लोक नोकरीसाठी भांडायची. आता नोकरी जरी लागली, आणि त्यामध्ये आणखी होतं का सर्व मुलं वरून येतात. आपल्याकडे कोकणातली मुलं एवढ्या, काही मुलांना ITI म्हणजे माहित नाही आपल्याकडे. आणि तिकडे आपल्याकडे 80% पडले ना मॅडम का आपण IT शोधतो. तिकडे 80% पडले तर ITI ला जातात. आणि तीच येतात. आणि इथं मी बघितलं, जेव्हा भरतीला मी सिव्हिल हॉस्पिटलला बघितलं, बाहेर एक मुलगी नारळ सोलते, आपल्या इथली प्रॉपर, तिचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय, फुल चांगली झालेली आहे, तिने ग्रॅज्युएशन केलंय, ती नारळ सोलते. आणि ही ITI केलेली मुलगी जी 50,000 पगार घेते, तिचे कपडे वगैरे व्यवस्थित आपल्याला, यांना माहिती तेवढं त्यांचं अजून सुधारित नाही. म्हणून ते हा जो फरक आहे ना, हा आपल्या मुलांनाही समजला पाहिजे का तुम्ही कामाला लाज नाही पाहिजे. म्हणजे ती ग्रॅज्युएशन करून सुद्धा ती नारळ सोलत होती, तर तुमचं म्हणणं आहे तर ती ITI नाही गेली, तिला 80% पडलं तर तिने ITI नाही केला, ITI कमीपणाचं असं वाटतं. ओके. पण तसं आपल्या मुलांनी मनात नाही घेतलं पाहिजे. कारण ITI करून तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब लागत असेल तर तुम्ही तोही केला पाहिजे. तुम्ही शोध घ्या, शोध मोहीम घ्या. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे दांडिया ह्या गोष्टी चालतात, त्या मुलांना वरती माहित नाही त्या गोष्टी. क्रिकेट खेळणं काय, दांडिया खेळणं काय, या त्यांचा वेळ नाही. आता शर्यती, क्रिकेट आपल्याकडे, बरोबर. तर तो विषय त्यांच्याकडे एकच डोक्यामध्ये, आम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी लागली पाहिजे, बरोबर, असंच त्यांच्यामध्ये. आणि 5300 मध्ये मी सांगतो 100 पण नसतील आपल्याकडे. 5200 सर्व मुलं वरून भरती झालेली आहेत. व्हेरी गुड. हे पण आज त्यांना थोडा त्रास झाला का, त्यांना वाटतं का खूप काम आहे, असं काम आहे. बोलला असं काही नाही, आमच्या वेळी खूप काम होतं. फक्त आता कामाचा बोजा काय, थोडा वसुलीचा बोजा, रिकव्हरीचा बोजा, तोही कव्हर होत आलेला आहे. पूर्वी 1-2 वर्ष बिलं भरली जायची नाही. आता 45 दिवस झाले, 30 दिवस झाले का लोक बिलं भरतात. थोडीफार असतात काही, सगळ्या गोष्टी हे नाही. कारण आता जी पाचवी बोट जशी सारखी नाही, तसं माणसाचे स्वभावही सारखे नसतात. पण आता सुरळीत चालू आहे तसं. आता मग नंतर महावितरण झालं, 3 कंपन्यामध्ये MSCBचं महावितरण झालं आणि माझं लग्नही झालं विदेरेलाच तिकडे. बायको बघायला गेलो, पहिलीच मुलगी माझ्या नात्यामधलीच, माझे सख्खे काका, तिचे इथे सख्खे काकाच होते, माझ्या आईच्या बहिणीकडून, तिचे वडिलांकडून, भावाकडून.
आणि पहिली मुलगी बघायला गेलो तर आम्ही न सांगताच गेलो. मी बोललो काका बोललो सांगायचं नाही. भावानी बाईक दिली होती 2006ला मला, त्यांची मोठ्या भावानी मला. माझ्या बाईक नव्हती, माझ्या भावानी मला बाईक दिली. ती बाईक दिली आणि MSV मध्ये आउटसोर्सची भरती चालू झाली. तशी 2 मुलं माझ्याकडे आली. पण गिरी काकांच्या बाबतीत सांगतो, गिरी काकाने जे 3 महिने मला बसून ठेवलं ना, रिअल सांगतो मॅडम, त्यांना पुढची मी 5 वर्ष बसून ठेवलं. वा. तिथून पुढं म्हणजे तिथून पुढे जी मी 6 वर्ष काढली, त्या 3 महिन्यापासून जो बाहेर पडलो ना, तर गिरी काका यायचे, खाली एक शॉप असायचं तिथं बसायचे आणि परत घरी जायचे. ते महाडवरून अपडाऊन करायचे. पण त्यांनी जे मला 3 महिन्यामध्ये जे प्रेम दिलं, त्यांचं वाक्य होतं का माझा मुलगा भविष्यात पोलीस भरतीला किंवा कुठे जाणार आहे, आणि आहे गेला, पण आता उद्या त्यांनाही कोणतरी असा गिरी काका भेटावा, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी ते माझ्यावर एवढं प्रेम केलं 3 महिने, आणि तेच मी त्यांना पुढं म्हणजे 5 वर्ष 9 महिने मी त्यांना काहीच करून दिलं नाही, जोपर्यंत मी येत नाही. गेले ते 2010ला रिटायर झाल्यानंतर लगेच 1-2 वर्षामध्ये आमची कर्मचाऱ्यांची ती खंतच आहे. जो तांत्रिक कर्मचारी आहे लाईनमन, ऍक्च्युली तो जास्त दिवस जगत नाही, कारण स्ट्रेसमध्ये काम करणं, BP शुगर हाय लेवल, आपत काही व्यक्ती आहेत चांगल्या. मग नंतर मग गेलो मुलगी बघायला, बाईक घेऊन टिबशीड इथून पुण्याला सांगवीला. तो म्हणलं सांगायचं नाही, गपचूप जायचं. गेलो गपचूप तर वाढीच घास होती. अरे आम्ही बसलो, ती धडपड ती धडपड, बोललो काय नाही, आणि बोललो मुलगी चांगली आहे, काय एवढं हे नाहीये. उद्या कोणी नाव नको ठेवायला का गणेश वाघ येऊन बघितला मुलीला नावं ठेवून पसंत नाही केली, तसं काहीच नाहीये. आपल्याला करायचं. त्यांनी चांगली मुलगी, बायको चांगली भेटली. नंतर 2 मुलं, आता मुलगा 10वीची एक्झाम देतो आता जस्ट. मुलगी 7वीला आहे. मुलगी तर हुशार आहे, फर्स्टच येते कायम. मुलगा आहे शांत आहे थोडा, पण त्याला आता सिरियसनेस थोडा आला. जसं मी त्याला 10वीमध्ये हे केलं तसं त्याला सिरियसनेस यायला लागला. तो म्हणतो आता अभ्यास करायचा, ते चालू आहे. नंतर मग ट्रान्सफर घेतली. ऍक्च्युली ट्रान्सफर घेतली मी, मला सांगितलं ट्रान्सफर नका घेऊ, पण बोललो पुढे भविष्यामध्ये काही लोक असतात ना, अरे एवढ्या लांब आहे, परत घरी जाता येणार नाही, कारण माझ्या जोडीचे सगळे इकडेच लागले, मी एकटाच त्या साईडला. आणि प्रमोशन यायच्या वेळेसच मी ट्रान्सफर घेऊन आलो, आणि ते प्रमोशन माझं कॅन्सल झालं. ते एक काहीतरी असतो डिव्हिजन चेंज. मग मी ट्रान्सफर घेऊन आलो. तिथं मी साहेबांची पण कामं करायचो ऑफिसला. म्हणजे साहेब नसायचे आम्हाला, परमनंट असे साहेब नव्हते, चार्जेबल साहेब असे. म्हणजे चार्ज यांनी घेतलाय. एंडला एक साहेब आले. आउटसोर्सला 2 चांगली मुलं भेटली. भावाने ती त्याची TVS विक्टर मला बाईक दिली, ही घे तुला चालवायला. तिथं थोडं मग ती शेवटची एक लग्नानंतरची 2-3 वर्ष तिथं जो जॉब केला तो व्यवस्थित गेला. पण ते मला दिसत होतं का हे कम्फर्ट झोन आहे, जे मी जिथं जॉब करतोय हे कम्फर्ट झोन आहे. त्या कम्फर्ट झोन म्हणून आपल्याला बाहेर पडायला लागेल. म्हणजे एवढं काम केलेलं आहे त्याला तुम्ही कम्फर्ट झोन म्हणताय? नाही, काम नाहीये, पण कसं आहे, मग ते विनेरे तुम्हाला महाड शहरही बघायला भेटत नव्हतं. मग ते 22 किलोमीटर कुऱ्हाड घ्यायची, झाडं तोडायची, 20-20 किलोमीटर जाणं. माझ्यासमोर तो 2005चं वादळ झालं एवढं मोठं, पूर आला, ते माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत. पण महाडमध्ये येऊन जायला नाही भेटत, कुठंच काहीच नाही, जगाशी संबंध नाहीये. लोक खूप चांगली. मी आजही विनेर माझं गाव सांगतो. मी आता जस्ट लास्ट मंथला 10वीच्या मुलाला मार्गदर्शन करून आलो शाळेवरती, मला बोलवलं होतं. ओके. कर्मवीर भाऊराव पाटील शाळा आहे तिथं खूप मोठी, आणि तिथं मला बोलवलं. मी 10वीच्या बॅचला मार्गदर्शन करून आलो. त्याच्या अगोदर खोपोलीमध्ये पण मी मार्गदर्शन केलं 10वीच्या बॅचला. हे कधी करायला लागलो ज्यावेळी तिथून बाहेर पडलो त्यावेळी. मग तिथून मी आलो, कर्जतला ट्रान्सफर घेतली. कर्जतला आल्यानंतर मी एका इंडस्ट्रीमध्ये स्वतःला डेव्हलप करण्यासाठी 1-2 वर्ष दिली. म्हणजे बॉडी लँग्वेज असो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो, कम्युनिकेशन स्किल असो, क्वालिटी असो, ॲबिलिटी असो, भरपूर ट्रेनिंग घेतल्या. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मग मी वैयक्तिक ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. मी पर्सनल काउन्सिलिंग घ्यायला सुरुवात केली. लिगल ॲडवायझर म्हणून अशी कामं करायला सुरुवात केली. हेल्थ ॲडवायझर म्हणून शिक्षण घेतलं. सामी डायरेक्ट कंपनी होती बँगलोरची, तिथून अशा अनेक ट्रेनिंग घेत आलो. जॉब करत होते, जॉब करूनच केलं. कारण एक वाक्य होतं का, तुम्ही काम करून सर्व काही करा, सर्व काही करून काम नका करू. तुमची नोकरी नाही, नोकरी करून सर्व करा, सर्व करून नोकरी नका करू. नोकरीला फर्स्ट प्रायोरिटी देणं आहे. पण भले मी ट्रेनिंग घेत असेल बाहेर जाऊन 100 लोकांना, 1000 लोकां थ्रू, पण त्याहीपेक्षा मी जिथं काम करतोय तिथं तो माझा सिनियर आहे. त्याला ते नॉलेज नसेल पण तो माझा सिनियर आहे, म्हणून मी त्यांना कधी ते मोठेपणा दाखवला नाही. आणि तेही बोलायचे, गणेश दिसतो तसा नाहीये, वाघ दिसतो तसा नाहीये, वाघ खूप हुशार आहे पण तो आपल्याला दाखवत नाहीये. तर बोललं कसं आहे, तो प्लॅटफॉर्म असतो, आणि त्या प्लॅटफॉर्मवरती 3 गोष्टी मला खूप चांगल्या शिकायला भेटल्या. ते म्हणजे अपने से ज्यादा पडे, त्यांचा मान ठेवायचा. अपने से ज्यादा पडे, अपने से ज्यादा बडे, और अपने से पहिले जुडे.
या 3 लोकांचा तुम्ही मान ठेवा आयुष्यामध्ये. भले तुमच्यापेक्षा जास्त शिक्षण मोठा आहे, तो वयाने लहान असं पण शिक्षणही जास्त आहे, त्याचा मान ठेवा. तो वयाने मोठा आहे भरपूर, पण शिक्षण जरी नसेल परंतु तो आहे. आणि जो तुमच्या अगोदर जॉईन झालाय त्याचा मान ठेवायचा. मग मी बाहेर जरी 1000 लोकांचं ट्रेनिंग घेत असेल तरी तो माझ्या अगोदर जॉईन झालेला आहे. मग मी त्याला ते शिकू शकत नाही तिथं येऊन. मग असं करून मग मी म्हणजे लोकांशी समतोल ठेवला. नंतर महावितरणमध्ये कर्जतला आल्यानंतर मला संघटन कळलं. महावितरणमध्ये संघटन असतं हे मला माहीत नव्हतं एवढं. तिथे जिथं मी बोललो तो मी त्या कम्फर्ट झोनमध्ये होतो, जिथे होतो तिथे. मला तिथून बाहेर पडणं गरजेचंच होतं, कारण आपण जिथे राहतो आपण सुधारित अशा ठिकाणी थोडं राहतो. मी कर्जत मुंबईच्या जवळ आहे, सर्व माहिती होते. तिथं तसं काय माहीत नव्हतं पडत. म्हणजे मला बिल दुरुस्त होतं हे नंतर कळलं. लाईट बिल दुरुस्त होतं हे एवढं माहीत नव्हतं तिथे. अच्छा. हा, मग म्हणजे त्याच ह्याच्यात असून सुद्धा तुम्हाला माहित नव्हतं बिल दुरुस्त, पण बिल दुरुस्त होतं. म्हणजे चुकीचं बिल असेल किंवा काय असेल तर ते दुरुस्त केलं जातं ना. पण ते एवढं काय तिथं एवढं नॉलेज नव्हतं, कारण तिथं मग तिथंच त्या विनेर गावात सकाळी उठायचं, शुक्रवार शनिवार रविवार क्रिकेट खेळायचं, संध्याकाळी 4 वाजले बॅट हातात घ्यायची, दिवसभर काम करायचं. नंतर मुलं 2 आले तर ते म्हणले साहेब आम्हीच जातो, बाईक द्या आम्हाला, आम्हीच काम करून येतो. मग ते सगळं तेवढंच कम्फर्ट झोन मध्ये चाललं होतं. तर बोललो नको. आणि आम्ही जनमित्र म्हणून होतो, घरोघरी ज्यावेळी जायचो. वायरमन म्हटलं का एक संज्ञा होती, हा बेवडा असतो. त्याच्यामध्ये मी गेलो, इस्त्रीचे कपडे तर होतीच, इन शर्ट त्यावेळी करत नव्हतो कारण ड्युटीवर असताना. पण इस्त्रीचे कपडे घालून पॅरवान चप्पल घालतो, पण आपलं राहणीमान जरा व्यवस्थित. जेव्हा मी दरवाजा वाजवतो कोण आहे, वायरमन, बाहेर यायचे. पण मला बघून आता कसं आहे, शेवटी मुली यंग वगैरे घरामध्ये असतात, त्या परत घरात जायच्या, परत बाहेर नाही यायच्या. कारण यंग कधी भरती, आमची भरती झाली ना यंग मुलांची त्यावेळी पहिली जुनी सगळी लोक असायची, नवीन काहीतरी वेगळं. आणि वायरमन म्हटलं काय दारू पिणारा माणूस आहे, असं आहे तसं, हे होती. मग ते नवीन झालं. मग घरोघरी जाऊन तो सर्वे करायचा जनमित्रांनी, ती डायरी दिली आम्हाला. ते एक नॉलेज मी पूर्ण घरोघरी घुसलो. आणि अनेक लोकांना, खूप मेहनती लोक आहेत तिकडे कोकणामध्ये. मी ज्यावेळी गेलो महाडला विनेरेला, ती सगळी मेहनती लोक. मग तिकडून इकडे आल्यानंतर एका प्लॅटफॉर्मवर बोललो चला आपण ट्रेनिंग घेऊया. ते ट्रेनिंग घेता घेता बोललो चला तर असं चांगलं आहे. आणि नंतर मग तुम्ही लाईनमॅनचे प्रिन्सिपल कधी बनले? ते आता सांगतो ना. इकडे आल्या मग ते माझं एक प्रमोशन सुटलं. नंतर इकडे आलो. मग 2015ला मी वरिष्ठ तंत्रज्ञ झालो, सिनियर टेक्निशियन झालो. पहिला तंत्रज्ञ होतो, म्हणजे हेल्पर होतो. नंतर सिनियर टेक्निशियन झालो. सिनियर टेक्निशियन झाल्यानंतर त्याला एक क्रायटेरिया असतो, एक 6 वर्षांनी तुम्हाला सिनियर टेक्निशियन होणे, 9 वर्षानंतर पुढची 9 वर्ष तिथून पुढे तुम्हाला प्रिन्सिपल टेक्निशियन होणे, असा तो क्रायटेरिया असतो. आणि डिव्हिजन वेगळे असल्यामुळे थोडं प्रमोशन लेट होतात. तिकडे प्रमोशन लवकरच होतात. मग त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून सर्व मी करत गेलो. 2014ला पुन्हा बॅड पेच आला खूप मोठा माझ्या लाईफ मध्ये. माझ्याकडे गाडी नव्हती, माझ्याकडे बाईकही नव्हती. आणि अक्षरशः मी 4 लोकांकडे पैसे मागितले बाईक घेण्यासाठी. बाईक घेण्यासाठी मला कुणी मदत केली नाही, रिअल सांगतो. पण एक व्यक्ती भेटला, गणेश मोटर्स म्हणून. आपण शिवाजी महाराज चौकामध्ये ते दत्त ना काय ते खानावळ ती बिर्याणी, दत्तात्रय, त्याच्या बाजूला गणेश मोटर्स म्हणून होतं. त्या व्यक्तीकडे गेला असताना तो म्हणला तुम्ही मला ओळखत नाही. म्हणतो साहेब मी तुम्हाला स्टेजवर बघितलंय बोलताना, तुम्ही मला कसे ओळखाल, कारण मी त्या गर्दीमध्ये होतो. पण मी तुम्हाला बघितलंय स्टेजवर, तुम्ही गाडी घेऊन जा बोलले. तुमच्याकडे जितके पैसे असतील तेवढे ठेवून जा, बाकीचे पैसे तुम्ही मला दर महिन्याला द्या, 1 रुपया व्याज नका देऊ, तुम्ही गाडी घेऊन जा. आणि त्यांनी मला जी गाडी दिली, आणि तिथं मी ठरवलं आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा आहे. कारण मी बघितलं मी कधी पैशा मागे धावलो नाही. आपले मित्र आहेत, आपली क्वालिटी वाढली पाहिजे, आपण स्वतःला सुधारलं पाहिजे. पैसा सर्वस्व नाहीये, पण तो तिथून ठरवलं नाही पैसा हे खूप चांगलं आहे. त्याच्या अगोदर 2005ला तो एक किस्सा राहिला सांगतो. मी आईला घेऊन गेलो होतो महाडला, लग्न नव्हतं झालं. आणि नेमकं ते वादळ व्हावं, त्या वादळात आईने जी माझी परिस्थिती बघितली तर आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या 2005ला ठरवलं आपलं बाहेरचं दुःख घरपर्यंत कधी कळलं नाही पाहिजे. हा एक मंत्र शिकलो. म्हणजे मी जर तिथून जे शिकलो ना, का समजा मी येऊन जर घरी बोललो, मग बायको असो किंवा आई असो, आपल्या मुलांना जर मी दाखवलं तर मला खूप त्रास होते कामावरती, साहेब ओरडतोय, माझे हाल चाललेत, आणि परत मी निघून जातो सकाळी कामावरती. कामावरती गेल्यानंतर मी तिकडे किती मजा करतोय त्यांना माहीत नसतं, पण ते टेन्शनमध्ये राहतात घरामध्ये. कारण मी जे घरी येऊन पेरलंय रात्री येऊन काय, तर मला खूप तिथे टेन्शन असतं. मग त्या 2005ला ठरवलं का आपलं दुःख कधी घरी नाही कळलं पाहिजे. मग ते कसंही असो. मी 2-3 वेळा एवढ्या पिरियडमध्ये 15 वर्षामध्ये आजारी झालो.
मग मी एकटाच ऍडमिट होतो गपचूप. आईला वाटतं तिकडे, बायकोला वाटतं आईकडे. मी असतो हॉस्पिटलला. होता असं, म्हणजे सांगत नाही कुणाला. एक मित्र असतो कोणत्याही जोडीला, त्याला आता सांगायचं. कळेल हा? हा? आता कळेल. एक मित्र ठेवायचा जोडीला, त्याला सांगून ठेवायचा बाबा असं असं चाललंय, हे चाललंय. पण त्या प्लॅटफॉर्मवरती शिकताना मॅडम नंतर माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या म्हणजे ज्या गावात खालून गाव दिसत नाही, मोबाईलला रेंज नाही, अशा घरामध्ये, अशा गावामध्ये वडिलांना नोकरी नसताना, कुठली वडिलांची जमीन आहे माझ्या वडिलांची थोडीफार, ती न विकता, कुठलाही आपण फ्रॉड वगैरे काही न करता, आज दोन्ही भावांनी मिळून 10 4 व्हीलर झाल्या मॅडम. काय आमच्या म्हणता? दोन्ही भावांच्या. काय बिझनेस काय करता 10 4 व्हीलर? का रोज एक वेगळी काढता? काय नक्की काय आहे ह्याचं? नाही, त्या प्लॅटफॉर्म वरती काम केलं, स्वतःला तयार केलं, त्याच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मची गरज म्हणून त्या 4 व्हीलर घेणं असतं. 10 4 व्हीलर, 9-10 बाईक झाल्या आमच्या. आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली बाईक 2010 ला घेतली. अच्छा, व्हेरी नाईस. 2010 ला माझी पहिली बाईक मी विकत घेतली. त्यानंतर 2010 लाच एक 4 व्हीलर आली. त्यानंतर आली आता माझ्याकडे जी गाडी आहे ती 5वी 4 व्हीलर आहे. माझ्या भावाकडे पण 5वी आहे. जर माझ्या भावाने उद्या 6वी घेतली तर मी पण 6वी घेईन. ओके. करू, म्हणजे काहीतरी धडपड केलं पाहिजे, त्यानुसार काम केलं पाहिजे. मग नंतर इकडं आलो, ट्रेनिंग घेतलं. नंतर संघटन मी बोललो तुम्हाला, ते संघटन जॉईन केलं. संघटन खूप इम्पॉर्टंट आहे, मला हे नंतर कळलं. असोसिएशन्स असतात. येस. महावितरणमध्ये मग संघटन कुठलं असावं हे नंतर विचार केला. तर मी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालणारं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे जॉईन केलं. म्हणजे आणि मी त्या चळवळीतून आलेलो आहे. 93 पासून मी त्या चळवळीचाच कार्यकर्ता आहे. आणि मला हे संघटन पण नेमकं तेच भेटलं. तिथं आल्यानंतर मला आणखी चांगले मित्र भेटले, खूप चांगले मार्गदर्शक भेटले, आमचे केंद्रीय पदाधिकारी भेटले. नंतर मी कर्जतमधून सुरुवात केली, कर्जतच्या पदाधिकारी म्हणून काम केलं. तिथून पनवेलचा पदाधिकारी, म्हणजे पनवेल डिव्हिजन, कर्जत सब डिव्हिजन. अच्छा. मग कर्जत सब डिव्हिजन मध्ये पदाधिकारी म्हणून काम केलं. तिथून पनवेल डिव्हिजनवर पदाधिकारी म्हणून काम केलं. तिथून सर्कल. मग सर्कल म्हणजे काय तर पेन सर्कल, याच्यामध्ये डिव्हिजन येतात गोरेगाव, अलिबाग, रोहा आणि पनवेल, अशा 4 डिव्हिजन येतात पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. मग त्या सर्कलच्या बॉडीवरती पदाधिकारी म्हणून काम केलं. आणि तिथून आता मी भांडूप झोनवर पदाधिकारी म्हणून. आता भांडूप झोन मध्ये वाशी सर्कल आणि ठाणा सर्कल आणि पेन सर्कल असे 3 सर्कल आहेत. तर मी तिथं झोन म्हणजे भांडूप झोन हा महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉपचा झोन आहे. तिथं मी मागासवर्गीय संघटनमध्ये उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. आणि भविष्यात कदाचित पुढच्या वर्षी अध्यक्ष म्हणून पण होऊ शकतो, त्याच्या पुढच्या वर्षी होईल आणि आणखी पुढेही जाईल. पण माझ्यासाठी महत्वाचं आहे, माझ्या गुरु राजू कोहिमा सांगितलं का पद महत्वाचं नाहीये, आपलं कर्म महत्वाचं आहे. कार्य करत राहा, तुला जे करता येईल ते. माझ्यासाठी ते म्हणजे मी पुढे जाईल किंवा पद भेटल किंवा काय आणखी भेटल हे इम्पॉर्टंट नाहीये. मधल्या काळामध्ये पद जरी नसलं तरी पण काम करत राहणे. काम करत का राहणे? कारण जी काय येतात, आपण मागासवर्गीय प्रवर्गामधून आलेलो आहोत, आपल्याला माहीत नसतं, आपल्याला चळवळ माहीत नसते किंवा आपण कशामुळे इथपर्यंत आहोत हे लोकांना समजलं पाहिजे. आणि मागासवर्गीय संघटन हे क्रांतीचं हत्यार आहे. जिथं अन्याय दिसेल ते पाठीशी नाही तर सोबत उभं राहतं संघटन आमचं. आणि मग त्यानंतर कर्जतला आमची एक काहीतरी असतं, खूप वर्ष कर्जतला काढली, सर्वीकडं हे झालं. कर्जत त्यावेळी मला समजलं, कारण माझं आमचं जास्त तिकडं खोपोलीकडे जास्त वावर होता. मग कर्जतमध्ये सर्वांकडे चांगली लोक भेटली काम करताना. असतात लोक थोडीफार इकडे इकडे बिल भरताना वगैरे. कारण आमचं काय झालं, पहिला जो तंत्रज्ञ होता, आमचा जो लाईनमन होता, तो लाईनमन पहिला जे काम होतं ते सोडून आता दुसरं काम लागलं मागे, म्हणजे वसुली करणं हे झालं. त्याच्यामध्ये तो आता मित्र जो होता, जनमित्र, तो लोकांपासून दुरावला. आम्ही आता लोक आम्हाला बघितले का पळून जातात. रोल्स डिफाईन झालेत ना आता, प्रत्येकाचे एक वेगळे. आता तुम्ही टेक्निशियन तर टेक्निशियन म्हणून राहा, पहिले होतं तुम्हीच सगळं काही करायचं, सर्वच काय करायचं. म्हणजे नाव नोंदणी पासून ते मीटर पोहोचवण्यापासून ते त्यांच्या घरात काही रिक्वायरमेंट असेल तरी पण जी रिकव्हरी जो पार्ट आला त्याच्यामुळे आम्ही लोकांपासून दुरावलाय ऍक्च्युली. कारण मग लोकांच्या दरवाज्यात गेलो का लोक आलं पैसे मागायला, मग ती लोक आमच्यापासून लांब पडायला लागली. तो जनमित्र संज्ञा ही लांब गेली. नंतर मग तिथून खोपोलीमध्ये ट्रान्सफर झाली. खोपोलीमध्ये 1 वर्ष काढलं मी आणि जस्ट प्रमोशन आलं. मग प्रधान तंत्रज्ञ, तुम्ही म्हटले प्रधान तंत्रज्ञ कधी झाला, प्रिन्सिपल टेक्निशियन, ते खोपोलीमध्ये मला प्रमोशन आलं. कुठल्या साली? जस्ट आता लास्ट इयरला 2025 लाच. अच्छा, 2025 ला प्रिन्सिपल टेक्निशियन झालो. आणि तिथून मग माझी अलिबागला ट्रान्सफर झाली. अलिबागला कसं असतं, एक डिव्हिजन चेंज लागतो क्रायटेरिया प्रिन्सिपल टेक्निशियनला. आता तिथं आमचा 2 वर्षाचा क्रायटेरिया असतो, तो पूर्ण झाल्यानंतर परत येईल.
नंतर पुढचं आणखी एक प्रमोशन आपल्याला करा, अजून तेवढा कार्यकाळ बाकी आपला समजा. पण आजही तीच मेहनत आहे. आजही मला काम पाहिजे. मी आता साहेबांकडे मी स्वतः जातो, साहेब मला बाबा हे द्या ते द्या, हे खूप गरजेचं आहे, काम द्या, द्या चालेल सगळं द्या, काय असेल ते करू आपण. कामाला कधी घाबरलं नाही पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही सांगता सांगता तुमचा संदेश सुद्धा आपल्या श्रोत्यांना दिला की कामाला घाबरलं नाही पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे. बरोबर. आणि आता 4 मार्चला ते लाईन मंडे झाला. येस, लाईन मंडे तोच तर आपण साजरा करतोय आज. त्याच्यासाठीच तर आहोत आज. नाही, लाईन मंडे ऍक्च्युली सांगू, कोरोना काळामधली आम्हाला भेटलेली उपाधी आहे आणि उपमा आहे आणि आम्हाला खूप चांगलं आहे. मी शासनाचा म्हणजे केंद्र शासन असो, राज्य शासन असो आणि आमचं महावितरण असो, महानिर्मिती, महापारेषण असो, मी खरं सर्वांचा आभारी आहे. कारण लॉकडाऊनमध्ये काय झालं, लॉकडाऊनमध्ये आम्ही घराबाहेर होतो म्हणून लोक घरामध्ये शांत बसली. जर आम्ही घरात बसलो असतो तर लोकांना बाहेर पडावं लागलं असतं आणि हे शासनाच्या निदर्शनास आलं. ठीक आहे, उशिरा का होईना. ऍक्च्युली लाईनमन म्हणजे काय, त्या दिवशी पण मी ऐकलं, क्रिकेटमध्ये सर्व जिंकतात, सर्व हारतात, ट्रॉफी ज्याच्या हातामध्ये तो लक्षात राहतो. पण त्याच्या पश्चात पडद्यामागचे जे कलाकार असतात, कोणतं ते ग्राउंडवर पिचवर काम करणारे, ते पिच स्वच्छ करणारे, हे जे लाईनमन असतात यांची कुणी दखल घेत नाहीये. जे झाडू काम करणारे आहेत नगरपालिकेमध्ये, हे जे लाईनमन आहेत, असे अनेक लोक लाईनमन या कॅटेगरीमध्ये. आणि याची दखल कधी भेटली, कोरोना काळामध्ये. या कोरोना काळामध्ये त्याची दखल घेतली आणि त्यामुळे आमचा जो 4 मार्चला जागतिक म्हणजे आपला अख्ख्या भारतामध्ये हा केला जातो, हा लाईनमन डे. आणि त्यामुळे आम्हाला ते सरकारचं आभार आहे आम्ही, आणि आम्हाला अभिमान वाटला की त्यांनी आमचं कार्य त्यांच्या निदर्शनास आलं. पण लाईनमन डे म्हणजे काय, तर प्रकाशदूत. म्हणजे तुम्ही किल्लारीचा भूकंप असू दे, आता तोक्ते वादळ झालं श्रीवर्धन मसळ्याला, लाईनमन तुटून पडले होते. इकडून तिकडं लोक, सगळ्या महाराष्ट्रातून लोक बोलवली गेली, करा तिथं आपल्याला उभं करायचं पुन्हा. हा लाईनमन आहे जो रात्रंदिवस, म्हणजे लोकांचं म्हणणं काय, लाईट गेला आणि लाईट आला एवढं समजतं, ग्राहकाला समजतं लाईट गेला लाईट आला. त्याच्यामध्ये काय करते हे समजत नाहीये. रोह्यामध्ये लास्ट इयरला सांगतो, पावसाळ्यामध्ये पोलचा खड्डा खणायचा होता. खड्डा खणताना माती काढताना पाणी अख्खं भरलंय, पण खाली त्या भरलेल्या पाण्यात डोकं बुडून माती काढत होता आमचा लाईनमन. भरलेल्या पाण्यामध्ये चिखलाच्या, किशोर जाधव म्हणून, भरलेल्या पाण्यात डोकं बुडून माती काढत होता पोल उभा करण्यासाठी. हा लाईनमन आहे आणि हा लाईनमन पाया आहे आमच्या महावितरण कंपनीचा. फक्त मी त्या लाईनमनला एवढंच सांगेल, आता तुमच्या माध्यमातून मला सांगण्याची संधी भेटली का, जसं आपण काम करतो ती आपली सेवा आहे, पण त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट आहे का आपली सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. आम्ही एक सुंदरचा संदेश देईल, प्रत्येकाला येईल. कारण एक इंग्लिशमध्ये, यू कांट एन्जॉय वेल्थ इफ यू आर नॉट इन गुड हेल्थ. म्हणजे तुमच्याकडे खूप चांगली वेल्थ असेल, पण जर हेल्थ नसेल तर तुमची ती वेल्थ काय कामाशी येणार नाहीये. आणि आम्हाला लाईनमन लोकांना ताव वारंवार येतोच, का असं रिटायर झाल्यानंतर 2-4 वर्षामध्ये आमचा लाईनमन स्वर्गवासी होतो. तर त्यांना मी सांगेल, स्वतःची काळजी घ्या. लाईन ब्रेकडाऊन असेल तर तो ब्रेकडाऊन थोडा वेळ थांबवा, स्वतः टाइमआउट द्यावा. कारण जर आपली लाईन ब्रेकडाऊन झाली तर आपण तो ब्रेकडाऊन काढू शकत नाही. म्हणून स्वतःची लाईन व्यवस्थित ठेवा, सुरक्षा घ्या. मग ती लाईनवर काम करताना असो किंवा तुम्ही गाडी चालवताना असो किंवा घरामध्ये असो, आपल्या सर्वांची सुरक्षा ही महत्वाची आहे. कारण वीज अशी हे का तिला चुकीला माफी नाही आहे. त्यामुळे तिला हात लावताना ती लाईन डेड झाली की नाही पहिली बघा. जर ती डेड नसेल तर मग आपण डेड होऊ शकतो. हा खूप महत्वाचा आहे. प्रोटेक्शन नेहमी ठेवावं, तुम्ही तेवढी काळजी घ्या, काळजी घेतली पाहिजे. संदेश आहे. कशासाठी, तर आपल्या कुटुंबासाठी मॅडम. का मी एक नेहमी सांगतो का, रात्री घरी आपण जेवून झोपल्यानंतर रात्री 2 वाजता अचानक उठा आणि उठल्यानंतर आपले कुटुंब, आई वडील असतील, बायको असेल, मुले असेल, त्यांच्याकडे बघा व्यवस्थित त्या नजरेने. बघितल्यानंतर तुम्ही आरशात जाऊन स्वतःकडे बघा आणि फक्त त्या आरशात स्वतःकडे जाऊन स्वतःला विचारा की हे का शांतपणे झोपलेत, का एवढे शांतपणे झोपलेत. का तर हा आरशात दिसणारा व्यक्ती आज आहे, उद्या जर हा आरशातला व्यक्ती गायब झाला तर असे शांत झोपू शकतात का? नाही. जर याचं उत्तर जर होय असेल तर मला वाटतं प्रत्येक माणसाने कसंही वागावं मॅडम. आणि जर याचं उत्तर नाही असेल तर त्यांनी बाहेर पडल्यानंतर बाईक व्यवस्थित चालवावी, त्या लाईनवर व्यवस्थित काम करावं आणि स्वतःची सुरक्षा घ्यावी, असा मी एक चांगला त्यांना संदेश देईल. त्याबद्दल माझं एवढंच सांगणं आहे. आणि जशी माझी जर्नी आत्ताशी मला वाटतं स्टार्ट झाली, संपलेलं नाहीये. तुम्ही आता मला माझ्या जर्नीला रिराईट करा सुरुवात केली, म्हणजे रिराईट युअर डेस्टिनेशन.
रिराईट युअर जर्नी. Yes. तर मी इथून नवीन जर्नी स्टार्ट करेल आणि माझी जर्नी आता चालू झाली असं मला तुमच्या माध्यमातून एक आज मला हे भेटलं, हुरूप मोटिवेशन आलाय भेटलं आणि तुम्हाला. हुरूप भेटला. एक चांगला तुमच्याकडून मला मेसेज भेटला आज. तर माझी नक्कीच जर्नी आता मी चालू केली. आणि नक्कीच आपण काही वर्षांनी परत भेटू एपिसोड 2 ला. Yes, नक्कीच. येस, थँक्यू. तुम्हाला खूप छान संदेश दिले तुम्ही आणि हॅपी लाईनमन डे. धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षा घ्या. तुमचा प्रवास, तुमची जर्नी खूपच खडतर आहे आणि भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्याच्यातनं. तर एक लास्ट अजून एक संदेश आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय देऊ शकता? नक्कीच. आता जी माझी जर्नी सांगितली मी, किंवा माझ्या आई वडिलांचा आजही चाललेला स्ट्रगल, माझा स्ट्रगल, माझं जे काही इथपर्यंत चाललेलं आहे, तर एक वाक्य, सुंदर खूप वाक्य बिल गेट्स यांच्या पेयचं, की तुम्हाला तुमच्या आयुष्याची कहाणी, तुमच्या आयुष्याची गरिबीची कहाणी लोकांना सांगायची असेल, किंवा तुम्हाला असं वाटतं की लोकांनी ती ऐकावी, तर त्यांचं वाक्य आहे, त्यासाठी तुम्हाला श्रीमंत व्हावं लागेल. आणि मी अजून तिथपर्यंत समजा पोचलेलं नसेल, पण अशा वेळी तो प्लॅटफॉर्म, म्हणजे तो श्रीमंतीचा प्लॅटफॉर्म मला जो मॅडमने आज मिळून दिला, तर जिथून जी माझी मी गरिबीची कहाणी तुमच्यापर्यंत, लोकांपर्यंत पोचू शकलो, याच्यासाठी मी पुनश्च मॅडम तुमचं पुन्हा एकदा मनापासून अगदी आभार थँक्यू मानतो. सर. हा जो आहे प्लॅटफॉर्म तो आहे कर्तृत्वाचा, कारण रिअल पीपल रिअल अचीवमेंट. येस, रिअल श्रीमंती खरं कर्तृत्वाची आहे. येस, थँक्यू सो मच. Yes. येस.